अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपम्। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम्। गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिम्। देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया पुरुषोत्तमाची। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं। गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियम्। भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी। अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते चिरम्। सगळ्यांच्या माहितीचा श्लोक म्हणूया। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतमुनिमानत त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की जय। अधिक महिन्याची सुरुवात आहे आता। सगळ्यांनी मिळून या महिन्यातला जो मंत्र म्हणायचा आहे विशेषत्वानं त्या मंत्राचं पठण सगळे मिळून करूया। मी एकीकडे म्हणतो 2 मिनिट भजन आणि मग आजच्या निरूपणाकडे वळूया। तितकं नामस्मरण व्हावं हा उद्देश। ॐ नमो भगवते
म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंद्रुसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरील उपस्थित सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना
भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जी मंडळी हा व्हिडिओ पुन्हा यूट्यूबवर बघतील, त्या यूट्यूबवर बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना पण माझा प्रेमपूर्वक नमस्कार. अधिक मास सुरू झालेला आहे. भवती न भवती पहिला एक दिवस उपासनेचा, निरूपणाचा सुटला. परंतु कालच्या दिवशी पासून आपण पुन्हा एक अर्धा पाऊण तास, एक तास, सव्वा तास जितकं सहज शक्य होईल ते चिंतन पाहण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि काल बहुतेक मी या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. आज कोणीतरी लिहित आहे की वेळ दिली नव्हती का, तर बहुतेक काल सगळ्यांना जाहीर केलेलंच होतं की उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून आपण सगळे परत एकत्र जमूया. त्यामुळे रोज जेव्हा होणारच नाही, कधी काही कारणाने थांबलंच तरच आपल्याला निश्चितपणानं सांगण्यात येईल की आज नाही होणार. पण रोज पुरुषोत्तम मास आहे, त्या महिन्याला नावच भगवान श्रीकृष्णांचं आहे, पुरुषोत्तमाचं आहे. मग असा पवित्र असलेला काळ ईश स्मरणाशिवाय, परमेश्वर स्मरणाशिवाय, त्याच्या भजनाशिवाय, कीर्तनाशिवाय, चिंतनाशिवाय घालवणं हेच एक मोठं पातक ठरेल. आणि या मुळं स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आधी व्याधी कशी असू दे, काही असू दे, परंतु हळूहळू त्यातनं मार्ग काढत काढत परमेश्वराचं चिंतन किंवा ज्या निमित्तानं ईश्वरी चिंतन आहे, सत्संग आहे, तो चुकवू नये. याचं कारण असं आहे की सत्संगती हा अध्यात्माचा प्राण आहे. सत्संगती म्हणजे काय, तर कोणीतरी व्यक्ती आणि त्याचा सहवास लाभणं एवढा स्थूल अर्थ नाहीये त्याचा. हा फार स्थूल अर्थ झाला, इतका त्याचा मुख्य अर्थ तो नाहीये सत्संगतीचा. की कोणा व्यक्तीचा संपर्क झाला म्हणजे ती सत्संगती. कोणा संत आहेत, त्या संत सत्पुरुषाचा प्रत्यक्ष फिजिकल बॉन्डिंग मध्ये, म्हणजे शारीरिक दृष्ट्या त्याच्या शरीराच्या भोवती, तो म्हणजे त्याच्या अवतीभोवती आपण बसलो, तो बोलतोय ते ऐकलं, किंवा त्याच्यावर तीर्थयात्रा केली किंवा अन्य काही केलं म्हणजे आपली सत्संगती केली असा अर्थ नसून, संत काय सांगतात त्या विचारांचं पालन करणं, ते सांगतात त्या विचारावरून जाणं, ही खरी सत्संगती आहे. थोडं पुढे जाऊन सांगतो. पुण्यात परीड बाबा होते, ते म्हणायचे आत्मा हा बैरागी आहे, आत्मा हा बैरागी आहे आणि तोच स्वतः संत आहे. मूळचा जो आत्मस्वरूप आहे आत्मा, त्याला काहीही लागत नाही, तो निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध नित्यमुक्त स्वरूपाचा, तो खरा सत आहे. सत म्हणजे खरा आहे. आणि त्याचा निरंतर संग करणं म्हणजे सत्संग करणं. आत्मा हा बैरागी आहे आणि तोच खरा संत आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचं निरंतर चिंतन करणं, त्या आत्म्याबरोबर नेहमी संग करणं म्हणजे सत्संग करणं. नॉट नेसेसरी की खूप मोठा एखादा हॉल आहे, मोठं डेकोरेशन केलंय, लॉन आहे, सतरंजा घातल्या आहेत, खूप झुमरं लावले आहेत. आत्ता जे सो कॉल्ड आपण भौतिक जगामध्ये ज्याला सत्संग असं म्हटलं जातं, तो सत्संग आत्म्यापर्यंत जाऊन स्पर्श करेल नाही सांगता येणार. पण आत्मा हाच बैरागी आणि त्याचं निरंतर चिंतन करणं, त्याच्याविषयीचं निरंतर ध्यान करणं, त्याच्या प्राप्तीसाठी जी जी साधनं केली जाणं आणि निरंतर त्या साधनांमध्ये रत होऊन आत्मस्वरूपाशी रत राहणं, त्या आत्म्याबरोबर तल्लीन होणं, याचं नाव सत्संग. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज ज्या वेळेला धर्मे प्रीतिम सन्मतीन देव भक्तिम, पुढे काय म्हणाले महाराज आपले, सत्संगाप्तीन देही भुक्तींच मुक्तीम, असं महाराजांनी मागितलंय शेवटच्या
श्लोकामध्ये, घोर कष्टोद्धरण स्तोत्र. आम्हाला धर्माविषयी प्रेम द्या. धर्मे प्रीतिम सन्मतीन, आम्हाला सन्मती द्या. धर्मे प्रीतिम सन्मतीन देवभक्तीम, आम्हाला देवांच्या विषयी भक्ती निर्माण होऊ द्या. आम्हाला सन्मती द्या, धर्माविषयी प्रीती होऊ द्या. धर्म म्हणजे परत त्याचे वेगळे वेगळे विषय. स्वधर्म या विषयी महाराजांना अपेक्षित आहे. त्यांना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा धर्म अपेक्षित नाहीये टेंबे स्वामींना. धर्मे प्रीतिम म्हणजे जो ज्या धर्माचा आहे, जो ज्या वर्णात जन्माला आला, स्वधर्मानुसार स्ववर्णाश्रमानुसार ज्याचा ज्याचा जो जो धर्म आहे तो धर्म त्यानं पालन करावं. त्याच्याविषयी त्याला रास्त अभिमान असावा. त्याच्या विषयाप्रमाणे त्याचं आचरण असावं. याला महाराजांना अपेक्षित असलेला धर्म आहे. धर्मे प्रीतिम. आजकाल होतंय काय की आपण वर्णाश्रम कर्माप्रमाणे जे आहोत ते न होता आपल्याला दुसरं कोणीतरी व्हायची इच्छा होत असते. आणि त्यामुळे ही सगळी खिचडी, ही सगळी भेसळ अशी सुरू झाली आहे. ह्याला ते व्हावंसं वाटतं, त्याला ते व्हावंसं वाटतं, त्याला ते व्हावंसं वाटतं. आणि त्यामुळं समाजाची घडी कुठं ना कुठेतरी विचित्र अशा पद्धतीनं एका विचित्र ठिकाणी जाऊन अडकून पडलेली आहे. म्हणून महाराजांसारखे अधिकारी साक्षात्कारी सत्पुरुष वर्णन करताना करतात की प्रत्येकाला स्वधर्माविषयीचं प्रेम निर्माण होऊ द्या. फार खुलासा करीत नाही, परंतु एवढ्यावरच बोलून भागवतो. धर्मे प्रीतिम सन्मतीम, चांगली बुद्धी द्या. देवाविषयीची प्रीती द्या, भक्ती द्या. धर्मे प्रीतिम, दत्त महाराज काय द्या आम्हाला? धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तीम. पुढे महाराज म्हणतात सत्संगाप्तीन देही भुक्तींच मुक्तीम. आत्तापुरता बोलण्यापुरता घ्यायचा विषय सत्संगाप्तीन देही. देही हा शब्द प्रयोग, हे पद मागच्या सगळ्या शब्दांना लागू पडत आहे. धर्मे प्रीतिम देही, सन्मतीन देही, देवभक्तीम देही म्हणजे ते द्या, सत्संगाप्तीन देही, भुक्तींच मुक्तीन देही. तो देही नावाचा शब्द प्रयोग मागच्या सगळ्या शब्दांना उपयोगी आहे. देही म्हणजे द्या, आम्हाला ते द्या. काय द्या? काय सुंदर मागणं मागतात. सत्संगाप्तीन देही. मग सत्संगती ही अशी काही वाटेवर पडली आहे का? कोणी जावं आणि कुठलेही येथे संत राहतात असे काही कधी कधी आपण बोर्ड वाचलेत का हो कधी? हा, आडनावाचे असू शकतात. काही काहींचं आडनाव संत असतं बरं का. मी काही संत नावाच्या व्यक्तींना भेटलेलो पण आहे. माझ्या परिचयाचे पण काही जण आहेत. पण येथे संत राहतात किंवा इथे सत्संगती मिळेल अशा काही पाट्या आपल्याला बघायला मिळतात का बाजारात? काही ठिकाणी आहेत सत्संग हॉल. तिथे गेल्यानंतर सत्संग करायचा, तिथून बाहेर पडल्यानंतर लगेच रेसिपीच्या चर्चा करायच्या. त्यामुळे सत्संगती ही वाटेवर पडलेली नाही. म्हणून व्यक्तिसदृश सत्संगती हा अर्थ कृपा करून आपण डोक्यातनं काढून टाकूया की कोणीतरी सत्पुरुष आहे आणि त्याचा सहवास आपल्याला लाभला म्हणजेच सत्संगती झाली, असा जर आपली धारणा किंवा अशी जर आपली कल्पना असेल तर ती डोक्यातनं काढून टाकूया. 63 दिवसाच्या पहिल्या सुखसंवाद मालिकेमध्ये मी बोलता बोलता अनेक वेळा बोललेलो आहे की ज्ञानेश्वर महाराज आज आपल्यात फिजिकल बॉन्डिंगमध्ये, म्हणजे ते चैतन्य रूपानं समाधीत नाहीत असं नाही, ते तिथे आहेतच. संजीवन समाधी हो, कोण असं विधान करू शकेल? पण असं आत्ता आपण एकमेकांना पाहतोय, असं आपण ज्ञानेश्वर महाराजांना आत्ता पाहू शकतोय का? पाहू शकत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज आज आहेत, आपल्याशी संवाद साधायला आहेत. एकनाथ महाराजांना आत्ता आपण पाहू शकत नाहीत, पण एकनाथ महाराज आपल्याबरोबर आहेत. रामदास स्वामी आपल्याला आत्ता पाहू शकत नाही, पण रामदास स्वामी आपल्याबरोबर आहेत. तुकोबा आपल्याबरोबर आहेत. हे सगळे संत सत्पुरुष आपल्या बरोबर आहेत. टेंबे स्वामी महाराज 100 वर्षापूर्वी होऊन गेले, पण आज टेंबे स्वामी महाराज आपल्या बरोबर आहेत. आणि ते का आहेत असं जर आपण विचारू तर ते कुठल्या रूपानं आहेत तर मी वारंवार सांगत आलोय आणि आपणही ते निष्ठेनं स्वीकारलंय किंवा त्या दृष्टीने आवाहन केल्याप्रमाणे कोणी दत्त महात्म्याची पारायण मागच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये केली,
कोणी सप्तशती सलग रोज वाचली, कोणी गुरुचरित्राची पारायणं केली, कोणी घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हटली. हे जे सगळं प्रत्येकाने केलं त्या कठीण काळामध्ये, मार्च एप्रिल मे जून जुलैच्या दरम्यान, ही एक प्रकारानं सत्संगतीच आहे. आजही जेव्हा केव्हा आपण भगवान मंगलमूर्तींची आराधना करायचे आणि आपण म्हणतो नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम. झालं, देवर्षी नारदांच्या मुखारविंदातनं आलेले ते दिव्य शब्द आहेत. म्हणजे देवर्षी नारदांची आपला संग झाला, इतकं स्वच्छ आहे ते. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती असं म्हटलं की समर्थांशी आपला संग झाला. हे सगळं आत्ता इतक्या सविस्तारानं सांगायचं कारण काय? याचं कारण इतकंच की हा जो पुरुषोत्तम मास आहे, या पुरुषोत्तम मासाला बाजूला काढलं गेलं होतं, याला धुडकावलं होतं, याला कोणीही किंमत देत नव्हतं. पण अचानक त्याला किंमत आली. का किंमत आली? कारण बड्यानं त्याचा स्वीकार केला, एका मोठ्या व्यक्तीनं त्याचा स्वीकार केला. आणि जेव्हा बडा, एखादा मोठा कोणी जेव्हा स्वीकार करतो तेव्हा त्याची किंमत खूप मोठी होऊन जाते. ती किंमत एवढी वाढली श्रोते हो, की मी काल बोलतानाच म्हणालो होतो, म्हटलं तर हा जॅकपॉटचा महिना आहे. या महिन्यात जेवढं पुण्यार्जन करता येईल, जितकं काही अनुष्ठानं करता येतील, जितकं म्हणून सहजतेनं करता येईल. सहजतेनं या शब्दाला अंडरलाईन. नाहीतर कुठेतरी प्रवचनाचा असर झाला आणि ऐकलं कोणीतरी आणि आपली नृत्याची कर्तव्य सोडून, ऑफिसची कामं सोडून, किंवा स्वयंपाक मुलं बाळ वाट बघतात आणि हे ते गोखले बोने सांगले 12 पाठ करायचे विष्णू सर, असं व्हायला नको. आपली घरातली कर्तव्य कर्म करून आपल्याला जितकी जास्तीत जास्त सहज भावनेनं जी उपासना करता येईल ती उपासना आपण सर्वत्रांनी करण्याचा, तुम्ही मी आपण सगळे म्हणून प्रयत्न करूया. मग हे सगळं आपल्याला सांगणार कोण? यासाठी सत्संग आवश्यक असतो. आणि सत्संग चुकू नये, कारण सत्संग हा परमार्थाचा प्राण आहे. इथून बोलायला सुरुवात झाली होती. सत्संगती हा परमार्थाचा प्राण आहे, प्राण. आणि सत्सद विवेक बुद्धी हा एक दुसरा डोळा आहे. सत्संगतीत माणूस असल्याशिवाय त्याला आत्मोन्नतीचा विचार होत नाही. आणि आत्मोन्नतीचा विचार तो सतत करत राहिल्याशिवाय त्याला सत्संगती करावी अशी वाटत नाही. काय सुंदर मजा आहे पहा, कशी इंटरलिंक आहे पहा, एकमेकात साखळी आहे. जो सत्संगतीत असतो त्याला असं वाटतं की आपण सत्पथावर राहिलं पाहिजे. तव पथा गुरुवासची पाहती. आता फक्त या रस्त्यावरनच जायचंय पुढे. मी आता हा मार्ग, मग मला पथ हा बरा. तव पदीच असो नित्य आसरा. आता फक्त याच मार्गाने जायचं ठरलंय. हे केव्हा ठरतं? सत्संगतीत आल्यानंतर ठरतं. आणि सत्संगतीत आल्यानंतर जेव्हा माणूस ते विचार करतो आणि ते सत्संगतीत ऐकलेलं, वाचलेलं, श्रवण केलेलं जेव्हा प्रत्यक्ष अनुकरण करतो, अंगीकार करतो, मार्गक्रमणा त्या पद्धतीनं करतो, शारीरिक, मानसिक, व्यावहारिक दृष्टीनं, तेव्हा विचारानं तो समृद्ध होत जातो. म्हणजे सत्सद विवेक बुद्धी हा एक भाग तितकाच महत्वाचा. आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत असेल तरच सत्संगतीत जायची इच्छा होते. आणि सत्संगतीत राहिला तरच सत्सद विवेक बुद्धी जागृत राहते. ते दोघं एकमेकांना परस्पर पूरक आहेत, दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. अशी मजा आहे, अशी गंमत आहे, अशी बहार आहे. याला प्रमाण काही आहे का? बुवा तुम्ही तुमच्या मनचं काही सांगताय का विवेक बुवा? नाही हो, माझ्या मनचं सांगायला मी इथे बसलेलोच नाही. आणि जर मी आपल्या पदरचं काही सांगायला लागलो तर ते ऐकूच नाही हे कोणी. वेदाला, शास्त्राला, उपनिषदाला, पुराणाला, संत वाङ्मयाला जे अपेक्षित आहे ते प्रमाणासह सांगितलं तरच ते मान्य करावं कुठल्याही वक्त्याचं. कधी जेव्हा काही वक्ते असं म्हणतात की हे मला असं सुचलंय, मला सुचलंय असं म्हणलेलं खोटं आहे सगळं. ते कधी ऐकूच नये.
कारण या विचारांना काडीची किंमत नसते. ज्या वाक्याला काही रेफरन्स आहे, संदर्भ आहे, दाखला आहे, प्रमाण आहे, तेच वाक्य आपल्या जीवनात घ्यावं असं सूत्र आहे. प्रमाण काय? दत्ता मजला प्रसन्न होसी, जरी तू वर देसी, तरी मी आनन मागे तुझसी, निर्धारुनी मानसी. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. त्याच्या शेवटच्या चरणात ते म्हणतात, विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वयबा आहे. महाराज, सत्सद विवेक, विवेक म्हणजे विचार. विवेक या शब्दाचा अर्थ होतो विचार. मागे मी आपल्याला सांगितलं होतं, विवेक म्हणजे काय? वि म्हणजे विचार, वे म्हणजे वेद, क म्हणजे कर्म. विचारांचा वेध घेऊन कर्म करतो त्याला विवेक असं म्हणावं. नुसता नावाचा विवेक असून उपयोग नाही, काहीतरी विचार असला पाहिजे. विचारांचा वेध घेऊन जो कर्म करतो, आत्ताचा पुरता विचार नाही, पुढचा विचार, त्याच्यानंतरचा पुढचा विचार, 5 वर्षानंतरचा विचार, 10 वर्षानंतरचा विचार, त्या विचारांचा वेध घेऊन जो कर्म करतो त्याला विवेक म्हणायचं. विवेक म्हणजे विचार. मग विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वयबा आहे. टेंबे स्वामी महाराज म्हणतात, थोरले स्वामी महाराज म्हणतात, वासुदेवा निर्मल देहे जेणे त्वत्पदी राहे. सत्सद विवेक बुद्धी हवी. विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वयबा आहे. हे 2 डोळे आहेत उपासनेचे. टेंबे स्वामी थोडी वेगळी दृष्टी आपल्याला देतात या पदातनं. एक डोळा म्हणजे विवेक, सत्सद विवेक, दुसरा डोळा म्हणजे सत्संगती. सत्संगतीत असल्याशिवाय सत्सद विवेक जागृत होत नाही, जे मगाशी मी बोललो. सत्सद विवेक बुद्धी असल्याशिवाय सत्संगती मिळत नाही. म्हणजे हे एक डोळा असून चालत नाही, 2 डोळे हवेत आणि त्या दोन्ही डोळ्यांनी दत्त महाराजांचे दिव्य चरण पाहायचे. आणि म्हणून आहे हा उपरोक्त वेळ वाया जाऊ नये ही काळजी संतांना पडली. आणि म्हणून ते नैमिषारण्यात चर्चा करत बसले की या भूतलावरची लोक एवढी दुःखी कष्टी आहेत, काय करावं लागेल त्यांना. खूप चर्चा केली. आणि मग देवर्षी नारद तिकडे बद्रिकाश्रमात पोहोचलेत काल. आता त्यांची आणि श्री नारायणांची चर्चा चालू आहे. ती मी तुम्हाला भागाच्या शेवटी सांगणार आहे, म्हणजे साधारण 6 वाजायच्या दरम्यान. शेवट भागाचा या आजच्या दिवसाच्या उपासनेची निरूपणाची सांगता करताना आपल्याला तो अनारसा खायला देणार आहे. परंतु आजच्या दिवशी चर्चा काय करायची, चिंतन काय करायचं आहे सुखसंवाद या स्वरूपामध्ये. आजचा दुसरा भाग आहे सुखसंवादाचा, दुसऱ्या सत्राचा. तर काल मी आपल्याला सांगितलं होतं, वेगवेगळ्या पंथानं परमेश्वरापर्यंत जाता येतं. पण तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, तर काहीतरी साधन हातात हवं की नाही. जसं आम्हाला गिरनार चढायचं आहे, तर गिरनारला जाण्यापूर्वी काही लोक इंटरनेटवर सर्च करतात. याच्या आधी गेलेली जी लोक असतात त्यांना विचारतात की सॅकमध्ये सामान किती असावं, खायला काही बरोबर घ्यावं का, पाण्याची बाटली किती असावी, 1 लिटरची घेतली तर जड होईल का, अर्धा लिटरची घेऊ का, थोडं ग्लुकॉन डी वगैरे असं घेऊ का, थोडंसं मध्ये कंठशोष झाला तर लिमलेटच्या गोळ्या असू देत का. म्हणजे एक ना अनेक. ताप आला तर एखादी गोळी घेऊ का, पेन किलर घेऊ का, रिले स्प्रे तो एखादा घेऊ का, गुडघ्याला काही दुखायला लागलं, कुठे पाय मुरगळला तर एखादा घेऊ का. माणूस किती यादी करतो की नाही. एखादी गोष्ट नीट पार पडावी आपल्याकडनं. मग वरती दत्तगुरूंना ठेवायला नैवेद्य काय असावा, मग मी काय घेऊ, तुम्ही काय घेणार. म्हणजे माणूस किती पद्धतीनं चर्चा करतो, त्याच्यावरती विचार करतो. एका गोष्टीसाठी जर आपण इतका विचार करतो तर सज्जन हो, श्रोते हो, तुम्ही मी आपण सगळ्यांनी मिळून हा विचार केला पाहिजे. या अधिक महिन्याच्या निमित्तानं हे चिंतन एवढ्यासाठीच, हा सत्संग एवढ्यासाठीच, हा सुखसंवादाचा घाट एवढ्यासाठीच, हे फेसबुक लाईव्हचं प्रयोजन एवढ्यासाठीच की मोक्ष आपल्याला मिळवायचा आहे, मुक्ती आपल्याला मिळवायची आहे, परब्रह्म स्वरूपापर्यंत जाऊन पोचवायचं आहे. जीवाची जीवावस्था घालवून आपल्याला शिवस्वरूपापर्यंत जायचंय.
आपल्यालाच श्री नारायण स्वरूपापर्यंत जाऊन पोचायचंय. स्वरूप स्वरूपी एक होते, प्रेम गंगा वाहते, आत्मज्योती ज्योत मिळते, एक स्वरूपची राहते. आत्मस्वरूपामध्ये ही ज्योत मिसळायची आहे आणि आता एकच ज्योती आणि त्या ज्योतीचा सर्वत्र प्रकाश. हा जो वेदांत शास्त्र किंवा अन्य सगळे आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करीत असतात, सगळं एक आहे, सगळं एक आहे. ज्ञानदेव म्हणे आत्मा हा प्रमाण, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सांगतात की नाही ज्ञानेश्वर महाराज? सगळ्यांच्या मध्ये एकच प्रकाश आहे, एकच लाईट आहे, सर्वत्र एकच आहे. सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. सर्वत्रांच्या ठिकाणी एकच चैतन्य आहे, सगळ्यांच्या ठिकाणी एकच चैतन्याचा स्रोत आणि प्रकाश वाहतोय, खळखळून वाहतोय. सगळ्यांच्या घटामध्ये म्हणजे या घड्यामध्ये एकच दिवा, एकच ज्योत आहे आणि ही ज्योत महाज्योतीमध्ये विलीन झाली पाहिजे. आत्मज्योती ज्योत मिळते, एक स्वरूपची राहते. हा जर सगळा खटाटोप असेल तर, जसं आता गिरनारचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं की एक 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 पर्वत चढायचा असेल तर आपण एवढी सामुग्री गोळा करतो किंवा त्याविषयीचं आकलन सुरू करतो, त्याविषयीचं त्या संदर्भानं ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोळा करणं सुरू करतो. एवढं कशाला? परीक्षेच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत. म्हणजे मग उगाच विस्तार भय साठी वेळ वाढवत नाही. परंतु बघा, आपण यात्रेला जायचं आहे म्हणजे हेच झालं, किती दिवसाची यात्रा आहे? 3 दिवस आहे. मग 3 दिवसाचे 3 कपडे, मग घरात घालायचे कपडे कुठले, मग साधारण कपडे कुठले, मग आणखीन हे कपडे कुठले, मग अंघोळीचे कपडे कुठले, हे घेऊ का ते घेऊ का, किती सामुग्री आपण गोळा करतो. मग भूक लागली तर काही असावं का बरोबर? मग कुठे काही व्यवस्था आहे का आपल्याला? म्हणजे कुठल्याही यात्रेला जाताना सुद्धा आपण त्याचं जे प्रिपरेशन करतो, काय हवंय काय नकोय आपल्याला, काय माझ्या बरोबर असावं, काय नकोय माझ्याजवळ, हे नकोय मला, औषधाच्या गोळ्या, एक मेडिकल किट पाहिजे आपल्या बरोबर. परीक्षेला जायचं एखाद्या विद्यार्थ्याला, तेव्हा तो परीक्षेला जाताना म्हणतो कंपास आहे का, शिस्पेन्सिल आहे का, पट्टी आहे का, मला पहिल्यांदा तिथे ते त्या ठिकाणी लाइनिंग करायचं आहे, मोठी फुटपट्टी आहे का छोटी आहे, मग पेन आहे का, शिस्पेन्सिल आहे का, बॉलपेन आहे का, इंक आहे का, त्यात ती भरलेला आहे का नीट. म्हणजे किती बारीक 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 गोष्टी आपण पाहतो. हे जसं प्रिपरेशन आहे त्या परीक्षेला जाण्यापूर्वीचं सामुग्री. मग अशा अनेक गोष्टी आहेत. स्वयंपाकघरात एखाद्या गृहिणीला स्वयंपाक करायचा आहे, एकदम जादूनं स्वयंपाक होत नसतो. या लॉकडाऊन काळामध्ये मी थोडाफार स्वयंपाकाचा नमुना करून बघितला, थोडा माझ्या ऐपतीप्रमाणे आणि माझ्या लायकीप्रमाणे थोडा जमला. थोडा प्रकार म्हणजे उत्तम भाकऱ्या वगैरे थोड्याशा करता यायला लागल्या, थोडी पोळी वगैरे करता आली तर भूतान, नेपाळ आणि थोडासा वरचा ब्रह्मदेश, म्यानमार वगैरे ह्याचे नकाशे एकत्र होतील अशा पद्धतीचा का होईना पण पोळीचा प्रकार थोडाफार लाटून करता यायला लागला. विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवूया. परंतु काही ना काहीतरी आपल्याला करायचंय तर आपल्याला त्याच्यासाठी खूप झटावं लागतं. ती कणिक आणावी लागते, ती चाळावी लागते. ते असे एकाएकी ते पदार्थ होत नसतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे खूप नियोजन करावं लागतं. हे त्यात घालायचंय, ही वस्तू त्यात घालायची आहे, ती वस्तू त्यात घालायची आहे, मग त्या वस्तू बाजारातून आणाव्या लागतात. म्हणजे इतकं सगळं नियोजन, सामुग्री गोळा करावी लागते, तेव्हा तो पदार्थ नीट होतो. एकंदरीत बोलण्याचा मतितार्थ हा. मग आत्ताचा आमचा बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, सांगायचा मतितार्थ इतकाच आहे की जर तुम्हाला मला तत्स्वरूपामध्ये ही ज्योती, देहाच्या ठिकाणी नांदणारी ज्योती, श्री नारायणाची दिव्य ज्योती जी आहे त्या दिव्य ज्योतीत जर विलीन करून घ्यायची असेल, स्वरूप स्वरूपी एक होते, प्रेम गंगा वाहते, हे खरं आहे. पण आत्मज्योती ज्योत मिळते, एक स्वरूपाची राहते. ते एक स्वरूपानं जेव्हा ती महाज्योत व्हावी असं वाटत असेल तर या छोट्याशा प्रवासासाठी आपण एवढं प्रिपरेशन करतो, एवढी तयारी करतो, एवढे झटतो, एवढ्या बारकाईनं कागदावर लिहून काढतो. एक मोठा प्रवास आपल्याला जर करायचा आहे परमेश्वर प्राप्तीचा, तर आपलं प्रिपरेशन तयार आहे का? आपण मेंटली प्रिपेअर्ड आहोत का? आपण फिजिकली तयार आहोत का?
खूप गंभीर विषय आहे. आपल्याला वाटेल की मी काहीतरी करमणुकीसाठी बोलत नाहीये, फेसबुक लाईव्ह करून करमणूक व्हावी, तासभर छान माझा वेळ जावा, तुमचा वेळ जावा म्हणून काही बसलो नाही. इंटरनेट आहे, घेतलाय वायफाय म्हणून बोलतोय असं नाही. आणि मलाही त्याची कल्पना आहे की आपल्याला पण इंटरनेट आहे म्हणून आपण ऐकायला बसलेलं नाही तेवढ्या 250-300च्या संख्येने. कुठेतरी ज्ञानाची लालसा आपल्या सर्वत्रांच्या ठिकाणी आहे आणि अधिक महिन्यातला हा काळ आपला वाया जाता कामा नये श्रोतेहो. मला निश्चित खात्री आहे 63 दिवसात न भूतो न भविष्याती आपण उदंड असा प्रतिसाद दिला. अधिकाधिक लोकांना टॅग करा, शेअर करा, पसरू द्या सर्वत्रांच्या पर्यंत. आपापल्या वॉलला, वेगवेगळ्या ग्रुप्सवरती, वेगवेगळ्या ठिकाणी, पेजवरती, आपापल्या पर्सनल पेजवरती निश्चित शेअर करा. विचारू सुद्धा नका, कारण हे माझं म्हणून प्रसार आहे म्हणून प्रसारित करू नका. याचं कारण इतकंच की तळमळीनं आणि अत्यंत कळकळीनं जितकं काही एक चर्चा, चिंतन या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आपल्या पुढे ठेवणार आहे निश्चितपणानं. वेळ जावा किंवा वेळ जात नाही, थोडी जरा करमणूक पण व्हावी, छान एक तासभर आपलं बरं चाललंय असं, अशा कॅटेगरीत हे जमत नाही होत. अतिशय सिरियसली मी सांगतोय, अतिशय सिरियसली, अतिशय गांभीर्यानं मी आपल्याला पोटातल्या कळकळीने सांगतोय. आपल्या आयुष्यातला पुष्कळचा वेळ वाया चाललाय. ते 10 संध्याकाळचे जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला लव पळ आयुष्य माझे हरी हे सरते, साधन काय करू मी मनना परते, येई बा गुरुराया मज घे पदरी, लोटेना भव सिंधू बडिया लहरी, येई बा गुरुराया. पद नुसती म्हणायची असतात का हो? आरत्या नुसत्या म्हणायच्या असतात का? पोथ्या नुसत्या वाचायच्या असतात का? ग्रंथ नुसते डोळ्याखालून घालायचे असतात का? कीर्तन नुसती ऐकायची असतात का? कीर्तन नुसती करायची असतात का? नाही. लव पळ आयुष्य माझे हरी हे सरते, क्षणाक्षणानी, कणाकणानी आयुष्य असं मागे 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 चाललंय, मागे मागे चाललंय, मागे मागे चाललंय. हो, आणि ते मागे मागे चाललेलं आयुष्य आमच्या लक्षातच येत नाही. आणि ते गाठायचा जेव्हा प्रयत्न करू, ते मुठीत पकडण्याचा जेव्हा प्रयत्न करू, तेव्हा गात्र म्हणजे हे शरीर साथ नाही देणार. तेव्हा ते जेव्हा साथ देतय, ते जेव्हा हो म्हणतंय, तेव्हाच कामाला लागलं पाहिजे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. क्षणाक्षणानं आदित्यस्य गतागतैरहरह संक्षीयते चायुषं व्यापारैर बहुकार्यभार गुरुभिः कालो न विज्ञायते दृष्ट्वा जन्म जरा विपत्ति मरणं त्रासश्च नोत्पद्यते का पीत्वा मोहमयीं प्रमादमुदिरामुन्मत्त भूतै जगत्. काय वर्णन करून ठेवतात श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज. आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणाले, आदित्यस्य गतागतैरहरह संक्षीयते चायुषम. आदित्याच्या म्हणजे सूर्याच्या रोजच्या उगवण्यानं आणि मावळण्यानं आमचं आयुष्य संपतंय. एक एक दिवस गेला मागे, अजून तरी कुठे जागे झालोय. आदित्यस्य गतागतैरहरहा, रहरहा म्हणजे त्याच्या येण्यानं जाण्यानं, सूर्याच्या सूर्योदयानं सूर्यास्तानं एक एक दिवस कालगणतीमध्ये मागे चालला, मागे मागे. आणि मग त्या दिवसानंतर त्याचा सप्ताह झाला, सप्ताहाचा पक्ष झाला, पक्षाचे 2 पक्ष म्हणजे मास झाला, मासाचे त्रिमास झाले, त्रिमासाचे षण्मास झाले, षण्मासाचे संवत्सर झालं, संवत्सराची संवत्सर मागे गेली, डेकेट्स म्हणजे दशकानुदशक मागे गेली. पण अजून आम्ही जागे नाही होतो झोपेतनं. आदित्यस्य गतागतैरहरह संक्षीयते चायुषम. आमचं आयुष्य ओढलं जात आहे, खेचलं जात आहे, ते
येतंय आमच्या वाटणीचं जेवढं आयुष्य आहे ते सूर्याच्या रोजच्या उगवण्यानं, सूर्यनारायणाच्या रोजच्या उगवण्यानं आणि त्याच्या अस्ताला जाण्यानं आमचं आयुष्य वाढत नाहीये, आमचं आयुष्य संपतंय. संक्षीयते च आयुष्यम. पण आम्ही कशात मग्न आहोत? आद्य शंकराचार्य स्वामी म्हणतात, थप्पड देतात, थप्पड. उठा लेको उठा. व्यापारैर बहुकार्य भार गुरुही कालो न विज्ञायते. तुम्हाला किती काळ आयुष्यातला वाया चाललाय अजून लक्षातच येत नाही म्हणाले तुमच्या. व्यापारैर बहुकार्य भार गुरुही. तुम्ही तुमच्याच प्रापंचिक जीवनातल्या व्यापात इतके गर्क आहात, इतके मग्न आहात, इतके एकरूप होऊन गेलेले आहात की तो एक विषय जो धरलाय तो म्हणजेच माझा विषय आहे. माझ्या ऑफिसमध्ये असं झालं, माझ्या व्यापाराच्या ठिकाणी असं झालं, माझ्या घरचं ते असं झालं, माझी नणंदच अशी आहे, माझी भाऊजाईच अशी आहे, माझा तो तमकाच असा आहे, तो मित्रच माझा तसा आहे, तो माझा व्यवहारीच असा आहे, तो माझा असा आहे, ते माझं तसं आहे. त्या एकेका गोष्टीमध्ये इतके आपण गुंतले गेलो की त्याच्यामध्ये आपण गर्क होतो. आयुष्यातले काही सप्ताह, काही महिने, काही वर्ष, एखाद्या मुलीवर प्रेम करतो, एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते, वय असतं ते 5-6 महिने त्यातच निघून गेले. वर्षभर मग ती आधी प्रेमात होते म्हणून वेळ गेला, आता ती मला सोडून गेली म्हणून वेळ गेला, मग तो वेगळीकडेच कामाला लागला. अरे किती आयुष्याचा काळ वाया चाललाय. व्यापारैर बहुकार्य भार गुरुभिही. गुरुभिही म्हणजे किती मोठा काळ आयुष्यातला वाया चाललाय लोक हो. कालो म्हणजे काळ न विज्ञायते. त्याला कल्पनाच येत नाही, कळूनच येत नाही. काय येत नाही? कल्पना काय येत नाही? आचार्य म्हणाले, दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती मरणम त्रासश्च नोत्पद्यते. तो डोळ्यानं बघतोय जीव. काय आचार्यांची भाषा आहे. 2000 वर्षापूर्वीची, 2500 वर्षापूर्वीची. आचार्य म्हणतात, दृष्ट्वा, जीवाला कळतंय आपल्या समोर काय काय होतंय. दृष्ट्वा जन्म, त्याच्या समोर जन्म झालेला तो पाहतोय. त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांपैकी, मित्रपरिवारापैकी कोणाच्या तरी घरात कोणीतरी जन्माला आलेलं तो पाहतोय. म्हणजे त्याच्या पुढे जायते अस्ति वर्धते ही 6 पायऱ्याची वेदांत शास्त्रांनी सांगितलेली सगळी साखळी त्याला कळते. त्याच्या नित्य जीवनामध्ये वेदांत चालूच आहे. तो कोणाच्या तरी आयुष्यात कोणीतरी नव्हतं, ते आलं जन्माला, हे तो बघतोय. जायते, जन्माला आलेलं बघतोय. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती मरणम त्रासश्च नोत्पद्यते. काय तळमळ आहे पहा संतांची तुम्हाला मला जाग करण्याची, शंकराचार्यांची. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती मरणम त्रासश्च नोत्पद्यते. जन्माला आलेलं पाहतोय. आता हा लहानाचा मोठा होईल, हा सुद्धा आपल्या वयाचा होईल, हा सुद्धा एक दिवशी असाच मरेल. आपण यातनं शिक्षण घेऊया, आपण यातनं सीख घेऊया, आपण यातनं धडा घेऊया असं आपल्याला वाटत नाही. दृष्ट्वा जन्म जरा, कोणीतरी म्हातार, जरा म्हणजे आपल्या शारीरिक काही आधिव्याधीमध्ये अडकलाय. कोणाला पायालाच काहीतरी झालंय, कोणाला डोकंच दुखतंय, कोणाला काहीतरीच झालंय, कोणाला काय कसली ॲलर्जी झाली. आपण बघतोय आजूबाजूला लोक अशी, कोणाला हा रोग झालाय, कोणाला तो रोग झालाय. अजून आम्हाला शहाणपणा येत नाहीये. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती. काही जण विपत्तीमध्ये जीवन जगतायत, ते पण आपण पाहतोय. काही जण जन्माला आलेली बघितली ती मरताना सुद्धा बघतोय. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती मरणम. पण आम्हाला मात्र म्हणाले त्रास नावाचा विषय होत नाही. त्रासश्च नोत्पद्यते, न उत्पद्यते. आम्हाला त्रास होतच नाही, मुळी काही पडलेलंच नाही आम्हाला. किती गंभीर विषय आहे, किती महत्वाचा विषय आहे. काय पडलंय का आम्हाला? काही पडलेलं नाही. कोणतरी जन्माला येतंय, कोणतरी मरतंय, कोणतरी आजारी आहे, कोणीतरी निवांत आहे, कोणीतरी विपत्तीत आहे. कोणाला पैशाची काळजी आहे, कोणाला पुत्राची काळजी आहे, कोणाला पत्नीची काळजी आहे, कोणाला पतीची काळजी आहे. कोणाचं काय तर कोणाचं काय, कोण ना कोण आपापल्या व्यवधानात अडकलाय. पण त्रास नावाचा विषय कोणाला होत नाही. परमेश्वराविषयी ती ज्योती महाज्योतीमध्ये विलीन करायची आहे, नारायण स्वरूपात विलीन करायची आहे. आत्मज्योती ज्योत मिळते, एक स्वरूपची राहते. ही तळमळ मात्र कुणाच्याही चित्तात नाही. का नाही?
का नाही ती तळमळ? याचं कारण श्रीमद आद्य शंकराचार्य चौथ्या ओळीत लिहितात, कान खोल के सुन लो. काय सुंदर व्याख्या आहे पहा. आचार्य म्हणतात, आम्ही सगळे नशेडी होत, नशेडी. तुम्ही म्हणाल बुवा डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? आम्ही ऐकतो म्हणजे काही बोलताय का? होय, हे माझे शब्द नाहीत, आद्य शंकराचार्यांचे शब्द आहेत. शंकराचार्य म्हणाले की हे जे सगळं जग आहे ते उन्मत्त भूताई जगत, सगळं जग उन्मत्त झालंय, उन्मत्त. माजुरडेपणानं वागतंय सगळं जग. का? याचं कारण इतकंच आहे, कारण त्यांनी मोहरूपी मदिरा प्राशन केले सगळ्या जगानं. मोहरूपी मदिरा. आद्य शंकराचार्य लिहित आहेत बरं का. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ती मरणम त्रासश्च नोत्पद्यते का पीत्वा मोहमयीं प्रमाद मदिरा मुन्मत्त भूतै जगत. जाओ. पूर्वी मोहाच्या फुलापासून मदिरा बनवायचे. इथं श्लेष केलाय, श्लेष. मराठीत ज्याला श्लेष म्हणतात व्याकरणशास्त्रात. तसं मोहाच्या फुलापासून पूर्वी मदिरा बनवत. आणि मोह म्हणजे मोह, व्यवहारात आपण ज्याला म्हणतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, मोह. आपण सगळे मोहारूपी मदिरेमध्ये अडकलेले असल्यामुळे, मोहरूपी मदिरेमध्ये आपण अडकून पडलेले असल्यामुळे आपण सगळे उन्मत्तासारखे वागतोय. आपल्या आयुष्यातला पुष्कळसा काळ वाया गेलाय. आणि हा काळ असाच एकाचा वाया चाललेला होता, कारण त्याच्या हातात आता फार कमी वेळ शिल्लक राहिला होता. त्याला वेळेची किंमत कळलेली होती. मी आता हा श्लोक घेण्याचा उद्देश इतकाच, श्रोते हो, की एक दोष एकाच्या हातून घडला आणि त्याला तळमळ तळमळ व्हायला लागली. अरे, मोक्ष नावाचा विषय मला मिळवायचा आहे, मला मुक्ती मिळवायची आहे, मला परमेश्वर स्वरूपामध्ये विलीन व्हायचंय, आणि माझ्याकडे आता सामुग्री काय? बरोबर. शास्त्रकारांना चर्चा केली, विचारलं, म्हणले मोक्षासाठी काय साधन पाहिजे? त्यांनी एकच उत्तर दिलं. ते म्हणाले, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. गोपाल कृष्ण भगवान की. मी की म्हणतो, तुम्ही तिकडून जय म्हणा आपापल्या घरात. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोक्ष कारण सामग्र्याम, म्हणून मगाचपासून इतकी प्रस्तावना आपल्याला सांगितली की एका गोष्टीसाठी आपण एवढं तयारी करतो, एवढ्या सगळ्या तयाऱ्या करतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण एवढ्या सगळ्या तयाऱ्या करतो. मोक्ष मार्गासाठी काही तयारी सुरू केली आहे का? त्याच्यासाठी फिजिकली, मेंटली, इमोशनली आपण तयार आहोत का? त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी तयारी करायला नको का? करायची असेल तर काय हवी? आचार्य स्वच्छ सांगतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. तुम्हाला जर त्या मार्गाने जायचं असेल तर तुम्हाला भक्ती नावाचा एक विषय अंगीकार केला पाहिजे. मग त्या भक्तीचे किती प्रकार आहेत इत्यादी इत्यादी श्रीमद भागवत आदी ग्रंथात पुढे सविस्ताराने आलेले आहेत. आज मला इतकाच विषय सांगायचा होता, तो आपल्या पुढे ठेवला. आता आपल्याला पाहायचंय तो विषय थोडासा पुढे पाहायचा आहे. पण श्रीमद भागवताच्या दशमस्कंदापाशी येत असताना काल मी आपल्याला सांगितलं होतं की दशमस्कंधापर्यंत येण्यापूर्वी आपण थोडासा त्याचा लेखाजोखा बघू. थोडं त्याच्यावरती ज्याला म्हणूया या अधिक महिन्याच्या निमित्तानं, अधिक मासाच्या निमित्तानं थोडं स्पर्श करत करत का होईना आपण पुढे सरकूया. सगळे अतिशय आता ज्याला म्हणतात एकाग्र होऊन लक्ष केंद्रित करून ऐका. श्रीमद भागवत ग्रंथ 18 पुराण महर्षी वेदव्यासांनी रचली हो. या महापुरुषाचे केवढे मोठे तरी उपकार तुमच्या माझ्यावर, अखिल मानव जातीवर आहेत की यांनी जर श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ लिहिला नसता तर आपल्याला
भगवत भक्ती कशी करायची किंवा भगवत भक्तीचं महत्व कळलंच नसतं मुळी. आणि ते कळावं असं जर वाटत असेल तर श्रीमद भागवत ग्रंथासारखा दुसरा आधार नाही. सगळ्याचा सार, सगळ्या ग्रंथाचं सार, सगळ्या विषयांचं सार जर काही असेल तर ते श्रीमद भागवत हे महापुराण आहे. भागवताचं सुरुवात करत असताना भागवताचं श्रीमद भागवत महात्म्य नावाचा एक विषय स्वतंत्रपणे श्रीमद भागवत ग्रंथात आलेला आहे. आता त्याच्यातला पुढचे श्लोक पुढे पुढे आलेले आहेत, पण मी आपल्याला काय काय आलंय तेवढं सांगतो. मागे 63 दिवसाचा जेव्हा आपण भाग केले सुखसंवाद मला, तेव्हा मी सांगताना एक संदर्भ आपल्याला सांगितला होता, किंवा बहुतेक एकादशी, आषाढी एकादशीच्या दरम्यान सांगितलं असेल, आता या क्षणाला आठवत नाही, पण कुठेतरी मी आपल्याला हा संदर्भ सांगितलेला होता की 2 तरुण मुलं रस्त्यावरती निश्चित पडले आणि एक दोन मुलं वृद्ध अवस्थेत रस्त्यावर खाली पडले आहेत आणि त्यांची आई मात्र अत्यंत तरुण आहे आणि ती त्यांना उठवते. आणि ती कोण होती तर देवर्षी नारदांचं चरित्र सांगताना बहुतेक मी सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल, नसेल तर मागच्या 63 दिवसात आपण जाऊन बघू शकता. विवेक बुवा गोखले हा जो यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवरती आपण जाऊन सबस्क्राईब जर केलं तर विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला देवर्षी नारदांविषयीचा एक आणि आमच्या नारदीय कीर्तन परंपरेच्या विषयीचा एक सविस्तर व्हिडिओ त्यामध्ये आहे. तेव्हा घराघरामध्ये, गेहे गेहे, गृहे गृहे, घराघरामध्ये, गावागावामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये मी भक्ती देवी तुझी स्थापना करीन असं देवर्षी नारद प्रतिज्ञा घेतात. आणि देवर्षी नारद त्या स्त्रीला जेव्हा गाठभेट होते, ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून ती भक्ती देवी असते. आणि देवर्षी नारदांची आणि भक्ती देवीची म्हणजे ही जी भक्ती आहे, मी आता म्हणालो मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, भक्तीची आवश्यकता असते. ती भक्ती उत्पन्ने द्राविडे प्रांते, ती द्रविड प्रांतात जन्माला आली आणि मग कुठून कुठून आली, क्वचित महाराष्ट्रात क्वचित, गुजरातमध्ये अगदी थोड्याफार प्रमाणात, तिथे तर भपका आहे म्हणाले गुजरातमध्ये, असं स्वच्छ वर्णन भागवत आदी ग्रंथात आहे. अशा अनेक पद्धतीनं भक्तिदेवीचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या भक्तिदेवीला कोणी थारा देत नव्हतं आणि तिची ही 2 पोरं म्हणजे ती तरुण तारुण्यगताम, ती तरुण झाली आणि तिची मुलं मात्र वृद्ध झाली. ती वृद्ध कोण होती? पोरं 2. एक होतं ज्ञान आणि दुसरं होतं वैराग्य. एक होतं ज्ञान आणि एक होतं वैराग्य. म्हणजे कलियुगात ज्ञान आणि वैराग्य दोन्ही वृद्धत्वाला पावलेत. त्याचा लक्षणार्थ घ्यायचा आहे श्रोते हो, शब्दार्थ घ्यायचा नाही. वृद्धत्वाला पावले याचा अर्थ या कलियुगामध्ये कोणीही ज्ञानी होण्यासाठी प्रयत्नशील नाही. ज्ञान याचा अर्थ आपण ज्याला ज्ञान म्हणतो MA BA PhD वगैरे, हे ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञानी होणं म्हणजे आत्मज्ञानी होणं हे शास्त्राला अपेक्षित आहे. ज्ञानवंत मी व्हावं ते तर स्थूल अर्थानं आहेच, व्यावहारिक जगातलं ज्ञान. म्हणजे तसंही कोणी ज्ञानी होत नाहीये आणि आत्मज्ञानीही कोणी होत नाहीये. या अर्थानं ज्ञान हे वृद्धत्वाला पावलंय. आणि वैराग्याच्या बाबतीत तर चर्चाच करायला नको, कारण वैराग्य सुद्धा वृद्धत्वाला पावलंय. मग यांची जी आई आहे, भक्ती ज्ञानाची माऊली करी कृपेची सावली, टेंबे स्वामी महाराज दत्त महात्म्यातल्या पहिल्या अध्यायातल्या 12व्या-15व्या ओळीत वर्णन करतात. जिने नाम रूपा आणली मूर्तिमंत, जे निर्गुण निराकार तत्व आहे दत्त, ते ज्यांनी जिच्यामुळे दत्त म्हणून आपल्या पुढ्यात आलं, ती भक्ती ज्ञानाची माऊली करी कृपेची सावली असं टेंबे स्वामी महाराज दत्त महात्म्यात म्हणतात. मग ती भक्ती जी होती, जी भक्ती देवी होती, ती मात्र तरुण झाली. तिला विचारलं तू तरुण कशी, तर ती म्हणाली जशी मी सर्वत्र फिरत माझ्या या 2 पोरांना घेऊन इथे आले सोबत, ज्ञान आणि वैराग्यांना, तर म्हणाले या वृंदावनात आल्यानंतर मात्र चमत्कार घडला
आणि या वृंदावनात पोहोचल्यानंतर माझ्यातलं जी जीर्णता होती, वृद्धत्व होतं, ते निघून गेलं आणि मला नवचैतन्य प्राप्त झालं. मी नवतरुणी झाले. बघा, इथे श्रीकृष्णचंद्र परमात्म्याचे चरणरज पडले, इथे ते भगवान खेळले, इथे ते बागडले, इथं त्यांच्या अनेको लीला झाल्या. तिथे आल्याच्या नंतर माझ्यामध्ये चैतन्याची लहर आली आणि मी मात्र तरुणी झाले. पण हे अजून असेच पडलेत. मग देवर्षी नारद म्हणले, मी जरा प्रयत्न करतो. भागवतात वर्णन आहे, भक्ती देवीची भेट झाल्यानंतर भक्ती देवीचं जे दुःख आहे ते दूर करण्याचा देवर्षी नारद प्रयत्न करतायत. आणि देवर्षी नारदांनी त्या दोन्ही पोरांना असं गदा 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 हलवायला सुरू केलं. छातीत उठा उठा उठा, कराग्रेण विमर्दनम, असं वर्णन आहे श्रीमद भागवतात. काढून बघा, कराग्रेण विमर्दनम, जोर जोरात हलवून हलवून, खांद्याला हात धरून धरून, अरे उठा उठा लेको उठा, तुमची आई भक्ती आहे आणि तुम्ही ज्ञान आणि वैराग्य असून झोपा काढता. देवर्षी नारदांनी सांगितल्यानंतर सुद्धा ते उठले नाही. आणि मग त्याच्यानंतर देवांची प्रार्थना केल्यानंतर त्या ज्ञान आणि वैराग्याला सुद्धा चेतना प्राप्त झाली, असं पुढे वर्णन आहे. भक्ती देवीच्या चित्तातलं दुःख देवर्षी नारदांनी दूर केलं. श्रीमद भागवत महात्म्य तिथं आलं. भागवत महात्म्य जेव्हा आपण एखादी भागवत कथा ऐकता तेव्हा आपल्याला पहिल्यांदा भक्ती देवी आणि नारदांचा हा आत्ता मी प्रसंग जो थोडक्यात सांगितला तो सविस्तारानं ऐकायला कथाकार सगळे सांगतात किंवा त्यांनी तसाच तो सांगावा असा एक दंडक आहे. त्याच्यानंतर श्रीमद भागवत महात्म्यामधला एक सर्वात महत्वाचा विषय येतो, तो म्हणजे गोकर्णाचं उपाख्यान येतं. ते मी आत्ता सांगत बसणार नाही, कारण माझा तो आत्ता मूळ विषय नाही. श्रीमद भागवताच्या श्रवणानं ते धुंदुकारीची गोष्ट, गोकर्णाची गोष्ट, मग ती भागवत कथा ऐकल्यानंतर 7 त्या वेळूतून एक एक बांबूतून एक एक तो जन्म कसा मोकळा होऊन जातो आणि त्याचं ते फळ खाल्ल्याने काय होतं, आणि ते खूप मजेदार गोष्ट आहे, ती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. श्रीमद भागवताच्या महात्म्याचं वर्णन धुंदुकारीच्या त्या गोष्टीतून, गोकर्ण आख्यान ज्याला म्हटलंय, त्या गोकर्णाच्या मुक्तीच्या गोष्टीतून श्रीमद भागवत महात्म्याच्या अंतर्गत ते येतं. त्याच्यानंतर अतिशय सुंदर अशी भागवत कथा झाल्यानंतर तो सप्ताह कसा करावा, श्रीमद भागवत सप्ताहाचं महात्म्य काय आहे, याविषयी श्रीमद भागवत महात्म्यामध्ये सगळा भाग येतो. म्हणजे एखादा सप्ताह होण्याच्या पूर्वी इतकं सगळं आदल्या दिवशी सांगितलं जातं. आता जेव्हा पहिला दिवस येतो किंवा त्याच्यामध्ये काय काय येतं, तर आपल्याला पोचायचंय कुठे श्रोते हो, आपल्याला पोचायचंय दशमस्कंदावरती. तिथे श्रीमद या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्याला पोचायचंय श्री नारायणांच्या, भगवान गोपाल कृष्णांच्या बाललीलांपर्यंत पोचायचंय. पण तत्पूर्वीचा आढावा घेत सत्संग करत भगवत चिंतन करीत आपल्याला पोचायचंय. प्रथम स्कंदामध्ये वर्णन केलंय शौनक आदी ऋषी, जे काल मी आपल्याला सांगताना सांगितलं, निमिष नावाच्या अरण्यामध्ये शौनक हे फार वृद्ध असे ऋषी आहेत. आणि ते शौनक आदी म्हणजे त्यांच्यासह आणखीन अन्य जे ऋषी होते, नाहीतर लोक म्हणतील शौनक आदी असं काही नाव आहे का? शौनक आदी असं नाव नाहीये. शौनक आदी ऋषींनी सुतांना, आता आम्ही हे कीर्तनी विनोद म्हणायचे त्याला, तेवढेच घ्या, हलकेच घ्या. काही जण कीर्तनकार म्हणताना बोलून जातात सहजपणे की सूत नावाचे पुराणिक तिथाले, सूत पुराणिक, सूत असं त्यांचं नाव होतं. सूत पुराणिक तिथे आले. त्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि एका श्रोत्याने विचारलं, अच्छा म्हणजे पुराणिक हे आडनाव तेव्हापासून आहे, सूत पुराणिक असं त्यांचं आडनाव होतं. सूत पुराणिक असं त्याचा अर्थ घ्यायचा नाही. पुराणिक म्हणजे पुराण सांगणारा तो पुराणिक. तर महर्षी वेदव्यासांचे हे शिष्य आहेत सूत महर्षी, तरुण, तडपदार, तेजस्वी. आणि ते जसे तिथे पोचले निमिषारण्यात, मग त्यांची चर्चा होते. पहिला स्कंद सुरू होतो आणि पहिल्या स्कंदाच्या सुरुवातीला सगळ्यांनी आता हात जोडून बसायचे. हात जोडून बसा आणि पहिला श्लोक त्यांनी सांगितला. ते म्हणतात, शौनक आदी ऋषी सूतांना प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्रिगुणाची निर्मिती ज्यांनी केली, जो त्रिगुणातीत स्वतः आहे, त्रिगुणाची निर्मिती ज्यांनी केली, त्रिगुणामध्ये सगळ्या जगाला ज्याने अडकवलंय आणि त्रिगुणातून त्रिगुणातीत जो करतो, थोडक्यात सांगतोय, तो आदिकवी. तेने ब्रह्महृदय आदि कवये. कोणाचं आदिकवी कोण? ब्रह्मदेव आदिकवी. त्या ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात ज्याने केवळ संकल्पानं वेद प्रकाशित केले आणि त्या वेदाचा आधार देऊन सृष्टी निर्मिती करण्याचं सूत्र दिलं. तेजो वारी मृदाम यथा विनिमृशो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. आजच्या दिवशी मला आपल्याला काय सांगायचं श्रोते हो, सत्य स्वरूप परमेश्वर आहे. श्री नारायण कसे आहेत, भगवान बद्रीनारायण कसे आहेत, सत्यम, सत्य स्वरूप आहेत. याच्यावरती चर्चा झालेली आहे, आपण त्यात वेळ घालवत नाही, आपण मागे ऐका. सत्यम, मग ते कसे आहेत, परम, परम आहे, त्यांच्या पुढं कुणीच नाही, त्यांच्यावरती कुठली अथॉरिटी नाही, सत्ता नाही. सत्यम परम, हे मी अगदी स्थूल मानानं सांगतोय, याला खूप विस्तारानं सांगता येण्यासारखं आहे, पण हा एक प्रकारे गायत्री सारखाच विषय आहे. सत्यम परम धीमहि. आम्ही सगळे मिळून, भागवतकार म्हणतात, भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत काय सुंदर वर्णन करतात. सत्यम परम धीमहि धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. आता लोक हो, श्रोते हो, आपण सगळे मिळून त्या सत्य स्वरूप परस्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी माया ज्याला बाधित नाही, किंबहुना मायेवर ज्याचा प्रभाव आहे, अशा परब्रह्माच्या ठिकाणी, जो नित्यमुक्त स्वरूप आहे, अशा परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी आता आपण सगळे मिळून त्याचं ध्यान करूया. सत्यम परम धीमहि, त्याचं आता ध्यान करूया. या अधिक मासात आपल्याला पुरुषोत्तमाचं ध्यान करायचं आहे. इथून पहिल्या स्कंदामध्ये सुरुवात होते, मग पुढे चर्चा होत जाते. या पहिल्या स्कंदामध्ये अनेक गोष्टी आहेत, भगवत कथा वेगवेगळ्या वर्णन केल्या. या सूत महर्षींनी अनेक भगवत कथा व्यक्त केल्या. त्याच्यानंतर भगवत भक्तीचं महात्म्य काय आहे, भगवत भक्तीचं महात्म्य काय आहे, हे सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यात सांगायला सुरुवात केली. त्यानंतर विषय निघाल्यानंतर वेगवेगळ्या अवतारांच्या विषयी चर्चा झाली. श्रोते हो, ते अवतार कुठले कुठले आहेत, कसे कसे आहेत, त्याविषयी थोडीशी चर्चा झाली. ती चर्चा झाल्याच्या नंतर बोलता बोलता विषय निघाला, कथा कथन करता करता विषय निघाला, आणि तो विषय असा निघाला की माझे गुरुजी म्हणजे महर्षी वेदव्यास यांच्या चित्तात असंतोष निर्माण झाला. एवढी पुराण त्यांनी लिहिली, पण त्यांच्या चित्तात असंतोष निर्माण झाला आणि त्यांना मार्गदर्शन देवर्षी नारदांनी केलं. मग कसं असतं, प्रश्नोत्तर आहेत ते. यांनी असं वर्णन करून ठेवलं, मधाचं बोट लावलं, लगेच समोरचे ऋषी सगळे जमलेलेच होते. त्यांनी प्रश्न विचारला, सूत, तुम्ही आता असं म्हणालात की तुमचे गुरुजी महर्षी वेदव्यास त्यांच्या चित्तात असंतोष निर्माण झाला, म्हणजे जगाला मार्गदर्शन करणारे महर्षी वेदव्यास ते सुद्धा कासावीस झाले, ते तळमळले, त्यांना सुद्धा वैतागलेपणा आला, उद्विग्नता आली, तेही नाराज झाले. आम्ही ऐकतोय ते खरं आहे का? सूत महर्षी सांगतायत, होय, अगदी खरं आहे. मग कसं झालं, काय झालं ते? मग ते प्रश्न उत्तर अशी एक शृंखला रंगत गेली. आणि कसं असतं, गप्पा तेव्हाच रंगतात, साध्या गप्पा सुद्धा आपल्या रंगतात. इथे तर या आध्यात्मिक चर्चा होत्या. अहो, असं झालं, मग महर्षी वेदव्यासांना सुद्धा उद्विग्नता आली. काय सांगता, उद्विग्नता वेदव्यासांना? समोरून प्रश्न विचारला गेला. मग सूत महर्षी आणि त्या शौनकादी ऋषींच्यातला दिव्य संवाद वाचून काढावा एकदा तरी आयुष्यात. खूप सुंदर असा भाग आहे श्रोते हो. मग देवर्षी नारदांनी महर्षी वेदव्यासांचं सांत्वन केलं की तुम्ही 17 पुराणं लिहिली, पण ती सगळीच्या सगळी माहितीपर लिहिली, एकही पुराण ओलावा नाही. आणि भगवान कसे आहेत,
रसो वै सहा. कृष्णाष्टमीच्या फेसबुक लाईव्ह वरती मी सांगितलं होतं, रसस्वरूप आहेत, रसयुक्त आहेत. आणि रसस्वरूप असलेल्या परमात्म्याला इतक्या कोरड्या पद्धतीनं तुम्ही मांडलंय, त्यामुळं कोणालाही ते वाचावं काढून असं वाटत नाही. तुम्ही बघा, कायद्याची एवढी एवढी जाडजाड पुस्तकं असतात, कोणी वाचून काढतं का? कोरडं आहे ते ज्ञान. ट्रॅफिक चालू असताना गाडी कशी चालवावी, वाहन अधिभार नियम, अमुक तमुक, एवढी पुस्तकं असतात जाडजाड. कोणाला त्याच्याशी घेणं देणं पडलंय? क्लच, अमुक तमुक, गिअर, समोर गाडी कशी चालवायची, पेट्रोल कुठे भरायचं, गाडीचं फंक्शन कळलं, चालायला लागला गाडी, सामान्य माहिती मिळाली, झालं, चालवायला लागला. एवढं जाड पुस्तक कोरडेपणाने लिहिलं, कोण माहिती घेतंय? तुम्ही जी 17 पुराणं लिहिलीत, त्या 17 पुराणांमध्ये कोरडी माहिती आहे, कोरडी, त्यात ओलावा नाही. आणि जोपर्यंत भक्ती नाही, रस नाही, तर रसो वै सहा, रसस्वरूप परमात्मा जोपर्यंत त्यात मिसळत नाही, तोपर्यंत मजा येणार नाही, आनंद मिळणार नाही. तुम्ही आता असं करा, देवर्षी नारदांनी महर्षी वेदव्यासांना सांगितलं आणि मग सूत सांगतायत त्या शौनकादी ऋषींना. हो, मग देवर्षी नारदांनी बोध केला आणि मग आमच्या गुरुजींनी बद्रिकाश्रमामध्ये, म्हणजे बद्रीनारायण या दिव्य त्यांच्या तपस्थलीच्या ठिकाणी बद्रीनारायणांनी बद्रिकाश्रम म्हणून जो हिमालयात आहे, तिथे अलकनंदेच्या काठी व्यास गुफा आहे, तिथे बसून भगवान मंगलमूर्तींना हाताला धरून 18 पुराणांत लिहिल्या, त्यानंतर 17 पुराणांनंतर हे 18वं महापुराण लिहिलं. ते 18,000 श्लोकांचं दिव्य असं श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला. मग ती सगळी चर्चा पहिल्या स्कंदात येते. मग देवर्षी नारद स्वतः आपलं चरित्र सांगतात की मी नारद आत्ता आहे, पण मागच्या जन्मात कोण होतो, त्याच्या मागच्या जन्मात कोण होतो, मग एका दासीपुत्र मी कसा होतो, तेव्हा सत्संगती. म्हणून मी आजच्या निरूपणाचा सुरुवातच इथून केली आहे की सत्संगती हा अध्यात्माचा प्राण आहे, प्राणशक्ती आहे, प्राणशक्ती सत्संगती ही. देवर्षी नारदांना सत्संग लाभला, ते तिथून पुढे गेले, त्या जन्मातनं उद्धार झाला, पुढे गेले, तिथून पुढे गेले, आणखीन पुढे गेले, करत 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 ते ब्रह्मर्षी झाले, देवर्षी झाले, माफ करा, देवर्षी झाले. मग जर देवर्षी नारदांपर्यंत जर ही गोष्ट पोहोचत असेल एका सत्संगतीने, तर सत्संगतीचा महिमा किती असेल आपणच ओळखून घ्या. मग त्या ठिकाणी मग महाभारताचं युद्ध झाल्यानंतर थोडा, महाभारत आणि भागवत हे वेगळं नाही करू शकत आपण श्रोते हो, कारण कॅरेक्टर्स, पात्र तीच आहेत. भगवान श्रीकृष्ण असतील, पांडव असतील, कौरव असतील, भागवतात सुद्धा तेच सगळं फिरत फिरत इकडे इकडे गोष्टी येतात, रुक्मिणीपासून मग ते सगळ्या गोष्टी, आणि महाभारतात तेच येतात. अगदी एकमेकांना साधर्म्य, काळ तोच आहे, लेखक तेच आहेत, व्यासच आहेत. शिवाय भागवत म्हणून लिहिताना ते श्रीकृष्णांना पुढे ठेवून लिहितात आणि भारत म्हणून लिहिताना ते पांडव आणि कौरव यांना पुढे ठेवून पात्र म्हणून समोर ठेवतात. पण ती पात्र एकच असल्यामुळे कथानक साधारण पुढे मागे, मागे पुढे, मागे पुढे, पुढे मागे या पद्धतीने चालतं. इथे अश्वत्थामा जो आहे त्यानं द्रौपदीच्या पुत्रांना कसं मारलं त्याचं वर्णन पुढे आलं. त्याच्यानंतर अनेक 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 गोष्टी आल्या. मग त्याच्यानंतर परीक्षिताच्या तो गर्भात असताना त्याचं रक्षण कसं केलं इत्यादी इत्यादी गोष्टी पहिल्या स्कंदात आल्या. मग भगवान द्वारकेत कसे गेले, यादवी कशी झाली, मग वेगवेगळ्या पद्धतीने काय काय घडला प्रकार, आणि शेवटी परीक्षित जो आहे तो दिग्विजय आणि धर्म यांचा पृथ्वीचा संवाद फार छान पहिल्या स्कंदात आला. परीक्षिताकडून कलियुगाचं दमन कसं केलं गेलं आणि शृंगी नावाचे जे ऋषी आहेत त्यांचा शाप या परीक्षित राजाला कसा लाभला. परीक्षिताकडून अनशन व्रत आणि शुकदेवांचं आगमन, आता इथे तो मुद्दा आला. 7 दिवसाचा फक्त त्याला आता अवधी मिळालाय. पुढच्या 7 दिवसात सर्पदंश होऊन तू मरशील, जाव. शाप झाल्यानंतर मग त्याला कळली सेकंदाची आणि क्षणाक्षणाची किंमत. माणसाला जेव्हा श्वास लागतो, माणसाला जेव्हा कृत्रिम श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो, माणसाला जेव्हा धाप लागते, तेव्हा त्याला या निसर्गदत्त श्वासाची किंमत कळायला लागते. एकेका सिलेंडरसाठी जेव्हा हजारो रुपये मोजावे लागतात, तेव्हा त्याला या निसर्गातून आपण रोज किती ऑक्सिजन घेतो, कशा पद्धतीने फुकट याचा वापर करतो, परमेश्वराने ही कशी व्यवस्था आपल्याला करून दिली आहे, केव्हा तरी त्याला आपण कृतज्ञता म्हणून 10 मिनिटं बसणार आहोत की नाही, याची जाणीव करून देण्यासाठी, आय ओपनिंग, डोळे उघडण्यासाठीचे हे ग्रंथ आहेत. म्हणून हा सत्संग आहे, म्हणून ही योजना आहे श्रोते हो.
मग दुसऱ्या स्कंदामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. मग त्या परीक्षिताला वर्गात 7 दिवसाची मोहलत मिळालेली असते. आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे. मी फक्त अवलोकन करत करत 9व्या स्कंदापर्यंत जातोय. मग त्याच्यानंतर मात्र अशी मजा घडते की कोण आता मला यातनं बाहेर काढेल, म्हणून तो साधू सत्पुरुषांचा मेळा जमतोय आणि गंगेच्या किनाऱ्यावरती ते सगळे एकत्र जमलेले आहेत. आणि मग सगळे जमलेत, महर्षी वेदव्यास पण जमलेत. आणि अचानक तिथे कोण आलं तर शुकदेव आलेत. आणि शुकदेव जसे आले तसे सगळ्यांनी उत्थान दिलंय. सगळे उत्थान म्हणजे उभे राहिलेत आणि नमस्कार केलाय. कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. महर्षी शुक महाराज की जय. वडिलांनी सुद्धा त्या पोराला नमस्कार केला. एवढा अधिकारी पोरगा होता तो. समोर बसल्याच्या नंतर सर्वत्रांना आशीर्वाद दिला, बसवलं खाली आणि पहिला प्रश्न विचारलाय. इथे सुरुवात आहे. तो घाबरलेला आहे मृत्यूला. परीक्षित, 7 दिवसात मी मरेन, आता मला असा काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून मी मृत्यूपासून वेगळा होईल. मला मृत्यू नकोय. या जगातली एकही व्यक्ती श्रोते हो अशी नाही, तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांची एकही व्यक्ती अशी नाही की ज्याला मृत्यू हो चालेल, मला मृत्यू आला तर चालेल असं म्हणणारा एकही व्यक्ती नाही. प्रत्येकाला जगायचंय. प्रत्येकाला कसं का होईना, धडपडत का होईना, पण जगायची इच्छा अपरिमित आहे. शुद्ध मराठीत म्हणतात मरतय पण घोरतय. शेवटच्या क्षणाला आलाय पण तरी तो जगणं सोडत नाहीये. त्याला अजून जगायची इच्छा असते. हा म्हणतो मला वाचायचंय. संत सत्पुरुष काय करतात? खरी जागृती निर्माण करतात चित्तामध्ये. खरी जागृती पण खरी जागृती. काय करतात? अरे खुळा की काय तू? मला पहिले सांग, तुझ्या चेहऱ्यावरती एवढा घाबरलेपणा का आहे? का घाबरलायस तू? पहिला प्रश्न विचारला शुकदेवांनी. शुकदेवांनी प्रश्न विचारता क्षणी राजा परीक्षित उत्तर देतो. तो म्हणतो महाराज, मला मृत्यू येणार आहे, मी मरणार आहे, 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे. आत्ता सुद्धा आपल्या आजूबाजूला अशीच परिस्थिती आहे ना. मध्यंतरी गिरनारला जाताना बघितलं, पुण्यामध्ये, मुंबईला, ठाण्याला दर 1-1, 1.5, 2-2 मिनिटांनी आजूबाजूला ॲम्ब्युलन्स. इतकंच नाही तर संपूर्ण प्रवासात सुद्धा, ऑन दी वे असताना सुद्धा सारख्या आजूबाजूला गाड्यांच्या पंक्ती आजूबाजूला असताना सुद्धा सारख्या ॲम्ब्युलन्स धावत आहेत. प्रत्येक शहरामध्ये आता तीच स्थिती आहे. मृत्यू आजूबाजूला कवटाळून बसलाय, सगळ्यांच्या मानगुटीवरून बसलाय मृत्यू. अगदी जवळजवळची माणसं कोरोनाग्रस्त होत आहेत, काही जण मरतायत, काही जण त्यातनं बाहेर येत आहेत. खूप तडफड आपल्याला वाटते की अरे याला झालं, आपल्यापैकी याला झालं, मला तर होणार नाही ना, त्याला तर होणार नाही ना, त्याचं तर काही बरं वाईट होणार नाही ना. इतकी भीती आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आहे. ही पुराणातल्या कथा कशा रिलेव्हंट असतात, कशा काळ सुसंगत असतात पहा, काळाला धरून असतात पहा. संत सत्पुरुष आपल्याला काय करतात तर ते म्हणतात मृत्यूला घाबरू नका. शुकदेव म्हणतात मृत्योर बिभेषितम राजम मृत्युर्भीतं न मुंचते. तू मृत्यूला घाबरतोयस म्हणून तो मृत्यू तुला सोडणार नाही. तू मृत्यूला घाबरतोयस म्हणून मृत्यू तुला सोडणार नाही. मृत्योर बिभेषितं राजन मृत्युर्भीतं न मुंचते. तू मृत्यूला घाबरलास म्हणून मृत्यू तुला दया देऊन सोडणार नाही. तू घाबरू नकोस. वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा दादा म्हटलं तरी खाणार, मग वाघ्या म्हणाने सामोरा जा. तुम्हाला ये बात में दम है. तुला किती दिवसात मरशील म्हणून सांगितलंय रे? तो म्हणाला 7 दिवसात सांगितलंय. होय ना, 7 दिवसांनी ना. अरे मग या मृत्यू लोकातली कित्येक माणसं अशी आहेत, किंबहुना बहुतांशी लोक अशी आहेत की ज्यांना आपण कधी आटपणार, कधी मरणार, कधी संपणार याचा पत्ताच नाही. आहे का हो? इथे जेवढे आता लाईव्ह ऐकतायत ते माझ्या सकट बोलतोय. हे माझ्या सकट बोलतोय. आपल्याला कोणालाच माहित नाही की आपल्या आयुष्यात पुढच्या क्षणी आपल्यासाठी काय पान वाढून ठेवलंय. क्षणाक्षणाला असं दोलायमान होतंय आपलं आयुष्य. या क्षणाचा मी आता उपभोगताय, पण पुढच्या 10 मिनिटांनंतर माझ्या आयुष्यात काय घडेल सांगता येतंय का? जर सांगता येत असेल त्याच्या पायाचं तीर्थ प्यायला मी तयार आहे. परंतु
10 मिनिटानंतर काय होईल, अर्ध्या तासानंतर काय होईल, उद्या मध्यरात्री काय होईल आणि 4 दिवसांनी माझ्या आयुष्यात काय घडेल, किंवा हे मला मरण येणारच नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यासारखा महामूर्ख दुसरा कोणी नाही. परीक्षिताला केलेला जो उपदेश शुकदेवांनी तो भागवतातला मुळातला वाचून काढण्यासारखा आहे. शुकदेव म्हणतात, राजा अरे शाणा की खुळा तू, एवढ्या कृष्ण परमात्म्याच्या कृपांकित वंशातला तू राजा आणि तू मृत्यूला घाबरतोस. अरे या भूतलावरच्या एकाही जीवमात्राला आपण कधी मरणार ह्याचं भान नाही, तो कधी आटपणार याविषयी त्याला ज्ञान नाही, ज्ञात नाही. तू किती भाग्यवान आहेस, किती भाग्यवान जीव आहेस की तुला कळलं तरी की तू 7 दिवसामध्ये मरणार आहेस. 7 दिवसात तुझं रिटर्न तिकीट कधी आहे तुला माहिती आहे. या जन्माला आलेल्या लोकांना आपण जन्माला आलोय हे बर्थ सर्टिफिकेटमुळे माहिती आहे. पण आपल्याला जसं मुंबईतल्या लोकांना, आता सध्या ट्रेन बंद आहेत, पण मुंबईतला दृष्टांत सांगायचा तर आपण जर समजा ठाण्यातनं तिकीट काढलं दादरचं तर आपण तिकीट खिडकीमध्ये, आता तर सध्या मोबाईलमध्ये पण निघतं, पण एक उभा दृष्टांत या रूपाने, मी कालच सांगितले दृष्टांत हा सिद्धांत कळून घेण्यासाठी असतो. लाईनीत लोक तरी उभी असतात, आणखीन खिडकीपाशी जातात आणि सांगतात ठाणा दादर रिटर्न, म्हणजे ठाणा दादरचं काम करायचं आणि दादरवरनं परत ठाण्याला रिटर्न यायचं. म्हणजे किती 2 रिटर्न, म्हणजे ठाणा टू दादर जाऊन दादरवरनं ठाण्याला परत रिटर्न. आपण परत येणार आहोत या खात्रीनं तो तिकीट काढतो. आपल्याला माहित असतं, कारण परत तिकडनं तिकीट काढायला नको. ही सोय इथली झाली भौतिक जगातली. आपण या जगात जन्माला आलो, आपलं बर्थ सर्टिफिकेटवर नाव झालं, तिथी आलं अमुक वाजता, अमुक हे जन्माला आले, झालं, एवढं कळलं. पण आपल्या त्या सर्टिफिकेटवर हे लिहिलंय का अमुक तारखेला हे आटपणार आहेत. जर हे कळलं, ती जर व्यवस्था इथनं पुढे निर्माण केली गेली तर आपण अमुक तारखेला मरणार आहोत या भीतीने आपलं आयुष्य 30-40 वर्ष आधीच खंगून मरून जाऊ. परमेश्वरानं ती सूत्र आपल्या हातात ठेवलेत की मृत्यू नावाचा विषय कधी कोणाला कळू नये. मग कशाला घाबरतोस? बाकीच्या जीवांना माहित पण नाही, पण राजा तू भाग्यवान आहेस. तुला 7 दिवसाचा अवधी आहे, म्हणजे तुला मरण कधी येणार आहे हे कळलंय. 7 दिवसानंतर तुझं मरण येणार आहे. किती भाग्यवान तू जीव. बघा यातली मेख काय ती श्रोते हो आजच्या दिवशी लक्षात घेऊया, आजच्या निरूपणात लक्षात घेऊया. तुला 7 दिवसानंतर कळलंय रे की तुला मरायचंय कधी, ते किती भाग्यवान आहेस. मग का काळजी करतोस? तो म्हणला, गुरुजी तुम्हाला नेमकं अजून काय सांगायचंय कळलं नाही. म्हणले तुला 7 दिवसांनंतर मरायचंय ना, मग हे 7 दिवस तू अशा पद्धतीनं मार्गक्रमणा कर की जेणेकरून तू मरशील, पण मरशील तो तुझा देह मरेल, पण तुझ्या आतलं जे चैतन्य आहे ते श्रीनारायणामध्ये विलीन होईल. जिथून आजच्या बोलायचा सिद्धांत सुरू झाला तोच विषय आता पुन्हा इथे. स्वरूपामध्ये स्वरूप विलीन करण्याची व्यवस्था मी जर तुझी केली तर, तो म्हणाला मग माझी काहीच हरकत नाही, पण मग असं मार्ग कुठला आहे, असं साधन कुठलं आहे? अरे आता हे 7 दिवस सोडूच नकोस. या 7 दिवसाची ही संधी, जॅकपॉट. हे 7 दिवस इतके महत्वाचे आहेत की या 7 दिवसामध्ये मी तुला अगणित गोष्टी भगवान श्रीकृष्णांच्या सांगत जाईल. तू प्रश्न विचारत जा, मी उत्तर देत जातो. माझ्या वडिलांनी लिहून ठेवलेलं श्रीमद भागवत ग्रंथ मी तुला सांगत जातो आणि तू ऐकत जा. आपण त्या लीलांचं गान करत राहू. त्या आजूबाजूला ऋषीमुनी सगळे बसले होते, ते म्हणले आम्ही किती भाग्यवान की तुमच्या दोघांच्या संवादातनं आम्हाला सगळं ते ज्ञान ऐकायला मिळेल. मग चला म्हणाले सगळे सुरू करूया. शुकताल नावाचं ठिकाण आहे. शुकताल हरिद्वारकडे जाताना लागतं वाटेत. त्या शुकतालला घडलेली घटना आहे. राजा परीक्षित आगतिक होऊन बसलाय मृत्यू भीतीनं आणि स्वतः शुकदेव महर्षी तिथं बसलेत आणि त्यांनी मग जो काही विस्तार कथेचा केला श्रोते हो. शुक म्हणतात ऐक राजा परीक्षिती, आणि तिथून जी श्रीमद भागवत कथेला धाराप्रवाही सुरुवात झाली श्रोते हो. श्रीमद भागवत यातला भा म्हणजे भाव आहे. भाव जर नसेल ना, चित्तात जर भाव नसेल तर उरलं फक्त गवत, गवताची काडी, काहीही उपयोग नाही. भाव जर त्यात असेल तर भागवत ऐकण्यात खरी मजा आहे. आणि म्हणून शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली, राजाने ऐकायला सुरुवात केली. आणि मग त्यानं प्रश्न वेगवेगळे विचारले. महाराज ही सृष्टी कशी तयार झाली? इथं पासून त्या शुकदेवांच्या आणि परीक्षिताच्या संवादात श्रीमद भागवत
किंवा आपले सगळेच ग्रंथ हे संवादात्मक आहेत. मागे मी याच्यावर विषयी बोललेलो एकदा. आज पुन्हा एकदा सांगतो, आपले सगळे धर्मग्रंथ हे संवादात्मक आहेत श्रोते हो. त्यापैकी हा तर अधिक संवादात्मक ग्रंथ आहे. याच्यात तर अधिक संवाद आलेले आहेत. आता तुर्तास बोलायचं झालं तर दुसऱ्या स्कंधापर्यंत आता आपण आलो अवलोकन करता करता. तर इथे राजाने सृष्टीविषयी काही काही प्रश्न विचारले. सृष्टी कशी तयार होते, मग ही गॅलेक्सी कशी आहे, आकाशगंगा कशी तयार होते, नक्षत्र तारे कसे तयार होतात. इथे श्रीमद भागवतांनी भौगोलिक ज्ञान सांगितलंय, केवळ आत्मोद्धार नाही, भौगोलिक ज्ञान सांगितलंय. भागवतकारांचं भूगोलाचं ज्ञान सांगितलंय, भूगोलाचं ज्ञान, अवकाशाचं ज्ञान, स्पेस मॅनेजमेंट, ती सगळी श्रीमद भागवतात 5000 वर्षापूर्वी वर्णन करून ठेवले. एकदा डोळे उघडून आपले ग्रंथ फक्त पाहण्याची आवश्यकता आहे. एकदा डोळे उघडे ठेवून आपले ग्रंथ नीट पाहण्याची आवश्यकता आहे. स्पेस मॅनेजमेंट काय आहे, कुठली गोष्ट कुठे आहे, कुठल्या ग्रह नक्षत्र तारकांच्या थोड्याशा फरकानं कसा प्रभाव पडतो सृष्टीतत्वावरती, या सगळ्या गोष्टींचं डिटेलिंग या दुसऱ्या स्कंदामध्ये अतिशय सविस्तारानं वर्णन शुकदेवांच्या मुखातनं आलं. मग ह्या राजानं प्रश्न विचारला, श्रीमद भागवत हा इथं चतुश्लोकी भागवताचा उपदेश सुद्धा दुसऱ्या स्कंदात आला. आणि त्याच्यानंतर एक फार महत्वाचा विषय आला श्रोते हो. तो विषय असा की यानं प्रश्न विचारलाय शुकदेवांना, राजा परीक्षितानं. मी हे उडत सांगतोय, डिटेलमध्ये सांगत नाही. भागवत कथा करताना आपण त्याच्याविषयी सविस्तर केव्हा तरी निवांत ऐकूया. परंतु आत्ता एवढंच सांगतोय, ब्रीफमध्ये सांगतोय, स्पर्श करत करत सांगतोय. त्याला प्रश्न विचारला की श्रीमद भागवत जो आहे ग्रंथ, या श्रीमद भागवत ग्रंथाची लक्षणं काय आहे, आणि ती लक्षणं मला जाणून घ्यायची आहेत. ही लक्षणं जेव्हा सांगितली तेव्हा श्रीमद भागवताची लक्षणं काय आहेत असा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा त्यांनी सांगितलं, भागवताचा दुसरा स्कंद, शेवटचा अध्याय, 10वा अध्याय, आणि त्या 10व्या अध्यायामध्ये महर्षी शुकदेव महामुनी सांगतायत. कुणाला? राजा परीक्षिताला. राजा, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेषानुकथा निरोधे मुक्तिराश्रयः. राजा, दशमस्य विशुद्ध्यर्थं नानामिह नवानामिह लक्षणं वर्णयन्ति महात्मानः श्रुते नार्येन चांजसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा, तुला सांगतो, श्रीमद भागवताची 10 लक्षणं आहेत. आता ती 10 लक्षणं जर सांगायला लागलो तर 6.5-5 होतील. त्यामुळं आता ती न सांगता उद्याच्या निरूपणात मी तुला ती 10 लक्षणं काय आहेत श्रीमद भागवताची, त्याचं फक्त जरा काय आहे, त्याचं जे उद्याच्या एपिसोड मधलं काय तेवढं तुम्हाला सांगून ठेवतो. 10 लक्षणं काय काय आहेत? अत्र सर्गो विसर्गश्च, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती, आश्रय, अशी 10 स्थानं श्रीमद भागवताची आलेली आहेत. आणि ही जेव्हा वर्णन करून ठेवली तेव्हा राजाला एवढा तो उत्तेजित झाला. तो म्हणाला, महाराज, अहो तुमच्याकडनं इतकं काही ऐकण्यासारखं आहे की माझं मन आता लाचावलंय. तुम्ही कधी एकदा सांगताय असं झालंय. तेव्हा मी तुला सगळं सांगतो, परंतु थोडा अवधी घेऊया. उद्या बरोबर संध्याकाळी 5 वाजता एकत्र जमूया. तेव्हा मी तुला श्रीमद भागवताची 10 लक्षणं सांगतो. त्या 10 लक्षणानंतर तिसऱ्या स्कंदामध्ये मग उद्धव आणि विदुरांची भेट झाली. ती 10 लक्षणं मी उद्या आपल्याला सांगतोय बरं का, लाईव्ह मध्ये उद्या नक्की सांगतो. उद्धव आणि विदुरांची तिसऱ्या स्कंदात गाठभेट झाली. त्यानंतर भगवंतांच्या बाललीला ज्या गोकुळात झाल्या त्याचं उद्धवांनी वर्णन केलेलं आहे. उद्धव आणि विदुर संवादात भगवंतांच्या वेगवेगळ्या लीलांचं वर्णन केलंय. मग उद्धवांना निरोप दिला गेला. मग त्या वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात. मग वराह अवताराचं वर्णन आलेलं आहे. मग याच्यामध्ये दिती, अदिती या सगळ्या गोष्टींचं सगळं विवरण आलंय. तिसऱ्या स्कंदाची गोष्ट सांगतोय मी आपल्याला. मग मन्वंतर कसं झालं, मनु आणि त्या 2 मनूंमधलं अंतर म्हणजे मन्वंतर. आज काही लोक जातीपातीचं विष पेरत फक्त
राजकारण करत राहतात, अमुक स्मृती तमुक स्मृती, असं नाहीये. 10 पद्धतीचे मनू होऊन गेले. त्या 10 पद्धतीच्या मनूंचं काय वर्णन आहे, हा मनू ते तो मनू, याच्यामधलं अंतर म्हणजे मनवंतर, ते सगळं काय ते मी उद्याला 10 लक्षणांमध्ये आपल्याला सांगेन. मग हिरण्याक्षाची तपश्चर्या कशी झाली, त्याला मारण्यासाठी काय काय प्रकार झाला, मग कर्दमांनी तपश्चर्या कशी केली, कर्दम देवहूती हे आख्यान 3ऱ्या स्कंदात येतं. मग तिथे सांख्य योगाचे निर्माते कपिल महामुनी, त्यांचा जन्मकाळ कसा झाला, त्याविषयी कपिल देवांचा जन्म 3ऱ्या स्कंदात वर्णन करून ठेवला. मग अष्टांग योगाचं सगळं मार्गदर्शन केलं, देवहूतीला सगळं मार्गदर्शन केलं. 4थ्या स्कंदात स्वयंभूव मनू, त्या मनूच्या कन्या ज्या ज्या झाल्या त्यांचं सगळ्यांचं वंशाचं वर्णन केलं. यानंतर 4थ्या स्कंदामध्ये दक्ष प्रजापतीनं जो यज्ञ आरंभ केला आणि त्या यज्ञामध्ये शिवांचा द्वेष कसा केला, सतीला त्या कुंडात आहुती देऊन कसा आपला जीव द्यावा लागला, हे वर्णन 4थ्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतामध्ये वर्णन करून ठेवलं. सतीनं अग्निप्रवेश कसा केला, ते तर वर्णन एवढं विलक्षण आहे श्रीमद भागवत ग्रंथात, ऐकावं इतकं सुंदर आहे की तुम्हाला सांगतो. शिव जेव्हा जातात तेव्हा त्या यज्ञाचा विध्वंस कसा करतात त्याचं वर्णन फारच विलक्षण करून ठेवलेलं आहे. आणि दक्ष यज्ञाची अर्धवट तो होतो आणि मग त्या दक्षाला मारलं कसं जातं, मग त्याला ते बोकडाचं मुख कसं बसवलं जातं. मग तेव्हापासून आपण शिवपिंडीत गेलो असं जे करतो ना, ते बोकडासारखं करायचं आहे. ती स्तुती त्या अजरूपानं केली आहे दक्षानं. म्हणून पुष्कळ सारख्या गोष्टी आपण का करतो याचं कारण आपल्याला माहीत असत नाही. याच्यासाठी पुराण ग्रंथ ऐकायचे असतात, याच्यासाठी कीर्तन प्रवचन ऐकायचे असतात. ते असं जाऊन असं करतात ना महादेवाच्या मंदिरात. बरेच लोकांना, तरुणांना प्रश्न, असं का करतात, असं का करतात, याचा अर्थ असा की अजाचं म्हणजे बोकडाचं मुख त्या याला लावलेलं होतं दक्ष प्रजापतीला, म्हणून त्यानं नंतर शिवांची स्तुती केली. तशी आपण शिवांची त्या स्तुतीने सुद्धा शिव प्रसन्न झाले, अजमुखानं केलेल्या स्तुतीनं. तर महाराज आम्हाला मानवी मुखानं नाही स्तुतीनं प्रसन्न झाला, तर अजमुखानं तरी आम्ही दक्षासारखी करतो, त्यानं तरी प्रसन्न व्हा. उगाच बावळटासारखं आपलं मंदिरात असं करायचं नाहीये. त्याच्या मागचा अर्थ हा आहे, जाता जाता आपल्याला सांगितलं. आता त्याच्यानंतर 4th स्कंदात ध्रुवाचं आख्यान आलेलं आहे. मग ध्रुवासाठी तुम्हाला सांगतो जवळजवळ 10-12 अध्याय श्रीमद भागवतात खर्च केलेत. त्याच्यानंतर पृथू या राजाचं वर्णन केलेलं आहे. पृथूपासून पृथ्वी आपल्याला सगळ्यांना पुढे कल्पना आहे. पृथूची वंश परंपरा काय आली त्याचं वर्णन करून ठेवलंय. मग पुरंजन नावाच्या राजाची फार सुंदर गोष्ट श्रीमद भागवतात वर्णन करून ठेवली. त्या पुरंजनाच्या कथेनंतर 5म स्कंदामध्ये प्रियव्रत नावाच्या राजाचं वर्णन केलं. मग जडभरताची गोष्ट आली. एकेका गोष्टीत रमत गेलो तर 10म स्कंद बाजूला जाईल, भागवताचा वेगळाच विषय सुरू होईल. म्हणून मी फक्त तो मोह अनावर करतोय. जडभरताची गोष्ट 6व्या स्कंधात वर्णन केली. त्याच्यावरून जडभरत राजा राहुगणाची भेट होते. फार सुंदर विवरण आहे, ते सुद्धा फार वाचण्यासारखं आणि ऐकण्यासारखं. कधीतरी योग आला भागवत कथेचा तर आपण नक्कीच सगळे मिळून आपण श्रवण करा. मी यथामती यथाशक्ती कीर्तन करण्याचा, निरूपण करण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यानंतर मग गंगावतरण कसं झालं, जे मी गंगा दशहऱ्यात आपल्याला सविस्तारानं सांगितलंय, त्याविषयीचं वर्णन 5म स्कंधात आलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आलेल्या आहेत मध्ये. मी फक्त उडी मारत आपल्याला स्पर्श करत पुढे सांगतोय. मग 6म स्कंद जेव्हा सुरू होतो तेव्हा अजामिळाचं एक उपाख्यान आलं. ते अजामिळाचं उपाख्यान लॉकडाऊन काळामध्ये जवळजवळ एप्रिल 7-8 किंवा 5-7 एप्रिलच्या दरम्यान मी आपल्याला सांगितलंय. तो एपिसोड आपण काढा, आपल्याला लक्षात येईल. अजामिळाचं सविस्तर आख्यान मी आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्या अजामिळासाठी 5-6 अध्याय खर्च श्रीमद भागवतकारांनी 6म स्कंदात केलेत. त्याच्यानंतर वृत्रासुराला मारण्याची गोष्ट आलेली आहे. वृत्रासुराच्या पूर्वजन्माची गोष्ट आली आहे. चित्रकेतूची गोष्ट, अदिती दितीच्या संततींच्या पासून मरुदगणांची उत्पत्ती कशी झाली याचं वर्णन सुद्धा 6म स्कंदात आलंय. मग पुंसवन व्रताचा विधी कसा असावा, वेगवेगळे निरूपण कसे आहे, वेगवेगळी व्रतवैकल्य कशी आहेत याच्याविषयी सुद्धा 6म स्कंदात वर्णन केलंय. मग 7वा स्कंध जेव्हा सुरू होतो तेव्हा 7व्या स्कंदामध्ये नारद युधिष्ठिर यांचा एक दिव्य संवाद श्रीमद भागवतकार सांगतात. त्यानंतर हिरण्याक्षाच्या वधाचा विषय येतो. आणि मी नृसिंह जयंती जेव्हा होती लॉकडाऊन काळात तेव्हा हा 7म स्कंध जवळजवळ आपल्याला सगळा सांगितलेला आहे. आपल्याला पैकी ज्यांना कोणाला आठवत असेल, जर कोणाला आठवत नसेल
तर तुम्ही नृसिंह जयंतीचा व्हिडिओ पुन्हा स्वतंत्रपणे पहा. त्याच्यात संपूर्ण 12-15 अध्यायाचं अवलोकन करून मी आपल्याला सांगितलंय. त्यातले एक एक महत्वाचे मुद्दे घेऊन आपल्याला 15च्या 15 अध्याय कव्हर करून मी आपल्याला संपूर्ण 15व्या अध्यायामध्ये या भगवान नृसिंहांचा प्रागट्य कसं झालंय, नृसिंह अवतार कसा जन्माला आला, याच्यासाठी अख्खा 7वा स्कंद खर्ची टाकलाय. आणि याच्यानंतर श्रोते हो 8व्या स्कंदामध्ये काय वर्णन केलंय तर मन्वंतरांचं वर्णन केलंय. मग गजेंद्राची गोष्ट आली. ती गोष्ट जर शक्य झाली तर माझ्या मनात हृदयात असं आहे की थोडं या पद्धतीनं आपल्याला सांगायचं. आणि नंतर जर जमलं, साथीदारांची उपलब्धता झाली, कोरोनासारखी साथ आजूबाजूला गावात आहे, जर साथीदार उपलब्ध झाले तर कीर्तन सुद्धा सेवा करून आमच्या कराडकर पठडीतली आपल्याला ही भागवतातली ध्रुवाचं आख्यान असेल, त्याच्यानंतर गजेंद्राचं आख्यान असेल, ते आपल्यापर्यंत पोचवायचं काम नक्की करीन. गजेंद्राचं पूर्वचरित्र आलं, गजेंद्राचं आख्यान झालं, त्याच्यानंतर समुद्र मंथनाची गोष्ट पण फार सुंदर रीतीनं अष्टमस्कंधात सांगितली गेली. त्यानंतर मोहिनी अवतार कसा झाला, मोहिनी रूप नगर जिल्ह्यात आहे बघा, मोहिनी राज, मोहिनीचा अवतार कसा झाला, देवदानवांचं युद्ध कसं झालं त्याचं वर्णन केलं. मग बळीराजाची गोष्ट इथं सांगितली गेली अष्टमस्कंधामध्ये. मग त्याच्यानंतर वामन अवतार वर्णन केला गेला. मग मत्स्यावताराची गोष्ट झाली. आणि मग भागवताचा पहिला जो भाग आहे अष्टमस्कंधापर्यंतचा त्याची पूर्तता झाली. आता 10 लक्षणं श्रीमद भागवताची काय आहेत ती मी उद्याच्या दिवशी आपल्याला सांगतो, कारण 6:35 झालेत. आणि नवमस्कंध काय आहे आणि दशमस्कंधाची गुंफण काय आहे ती मी आपल्याला उद्या सांगतो. आपल्याला उद्या काय ऐकायचं आहे, 10 लक्षणं श्रीमद भागवताची, सर्ग विसर्ग इत्यादी आश्रय इथपर्यंत 10 लक्षणं श्रीमद भागवताची काय, सर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय, ईशानुकथा म्हणजे काय, निरोध म्हणजे काय, उती म्हणजे काय, हे सगळं मी उद्याच्या निरूपणात आपल्याला सांगतो. आपण कान सर्वेंद्रियाचे कान करून तयार राहा 5 वाजता. आणि मी आपल्याला निश्चित उद्या त्याविषयी नक्की सांगतो. आज आता आपण अनारसा खायला तयार व्हा. अनारसा यासाठी म्हणालो की काल मी आपल्याला इथे एकदा गजर करूया आणि श्रीमद भागवताच्या चिंतनातनं थोडंसं बाजूला येऊया. आता अधिक मासाकडे वळूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, राधा रानी सरकार की जय, जय जय रघुवीर समर्थ. आता अधिक मासाच्या वर्णनाकडे वळूया. मी अधिक मासाचा विचार अनारसा आपल्याला आता देतो. आपण सगळ्यांनी तो ग्रहण करायचा आहे रोजच्या रोज. त्यापैकी काल मी आपल्याला सांगितलं शौनकादी ऋषी निमिष नावाच्या अरण्यात बसलेत. मगाशी तो संदर्भ आलेलाच आहे आणि तिथे त्यांची चर्चा झालेली आहे. आणि हे जगातलं दुःख कसं कमी होईल, हे जग सुखी कसं होईल याविषयी चर्चा झाली आहे. आणि ते म्हणतात एकदा मुनयः सर्वे नैमिषारण्यमागताः परब्रह्मरताये च हरिद्वार निवासिनः. म्हणजे शोभा माणकेश्वर म्हणतात गवताच्या चिंतनातून थोडंसं बाजूला ठेवूया, आता अधिक मासाकडे वळूया. गवताच्या नाही, मी भागवताच्या सांगत होतो. तुमची जर टाईप मिस्टेक असेल तर ठीक आहे, टायपिंग मिस्टेक असेल तर ठीक आहे, पण मी गवताविषयी सांगत नव्हतो. मी सांगत होतो जर भाव नसेल तर मात्र गवत राहील. कारण त्याचा अवमान झालेला मला निश्चित चालणार नाही. असो, चुकून जर झाला असेल तर क्षम्य आहे. तर बृहन्नारदीय नावाचं जे पुराण आहे त्या बृहन्नारदीय पुराणामध्ये या विषयीचं वर्णन आलं. आता या शौनकादी ऋषींनी जेव्हा प्रश्न विचारला सुतांना की महाराज या सृष्टीचा दुःख कसं दूर होईल, इथल्या मानवांना सुख कसं प्राप्त होईल, असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या मुखातनं उत्तर आलं. सूत महर्षी म्हणतायत की महाराज की आमच्या गुरुदेवांनी म्हणजे महर्षी वेदव्यासांनी मानवजातीचं कल्याण व्हावं म्हणून तर 18 पुराणं लिहिली, श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला, महाभारत लिहिलं, पण तरीही लोक ते वाचून श्रवण करून पुढे जात नाहीत. याचं लक्षात आलं
तरीही वेगवेगळी पुराणं आहेत. त्यामध्ये बृहन्नारदीय नावाचं जे पुराण आहे त्या पुराणांतर्गत आलेलं अधिक मास महात्म्य नावाचं जे वर्णन आहे ते मी आता आपल्या सर्वांसाठी करतो. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करताना सूत महामुनी शौनकादी ऋषींना सांगतात की त्या बृहन्नारदीय पुराणामध्ये एक वर्णन आलं ते मी आपल्याला सांगतो. अधिक मास याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. या पुरुषोत्तम मासाला मलमास असं सुद्धा म्हटलं जातं. आता काल सांगताना मी आपल्याला सांगितलं होतं की हा संवाद सुरू झाला आणि हा संवाद सुरू होताना सूत म्हणतात शौनकादी ऋषींना की हीच तळमळ चित्तात ठेवून देवर्षी नारद बदरिकाश्रमात पोहोचले होते. काल आपण तिथपर्यंत पोहोचलो होतो. भगवान देवर्षी नारदांनी श्री नारायणांच्या चरणी प्रश्न विचारला. म्हणलं महाराज नारायणा, हे सगळं सृष्टी सुखी कशी होईल? या सृष्टीतले जीव मात्र दुःखी का आहेत? यांना सुख कसं प्राप्त होईल ते तुम्ही सांगा. आणि ते सांगताना श्री नारायण काय काय सांगतात, काय काय सांगून गेले याविषयी मी आपल्याला सांगतो असं मी काल आपल्याला सांगितलं होतं. तर ते म्हणतात आता संवाद कुणाचा सुरू झाला? देवर्षी नारद आणि भगवान श्री नारायण. तो देवर्षी नारद आणि नारायणांचा संवाद सूत महर्षी आणि शौनकादी ऋषींचा संवाद चालू आहे. शौनकादी ऋषींना सूत महर्षी सांगतायत नारायण आणि नारदांचा संवाद. आता देवर्षी नारद आणि नारायणाचा संवाद चाललाय आणि देवर्षी नारदांना श्री नारायण सांगतायत नारदा, तू ज्या लोकांच्या उद्धारासाठी कळवळून तू प्रार्थना करत माझ्या चरणाशी इथं आलायस की लोकांचा उद्धार कसा होईल, ही पृथ्वी तलावरची लोक सुखी कशी होतील, नेमका हाच प्रश्न, नेमका हाच विषय घेऊन श्रीकृष्ण स्वरूप मी पांडवांना मार्गदर्शन केलं होतं. ते काय केलं होतं ते तुला सांगतो. म्हणजे बघा, फोल्डर मधले फोल्डर आतमध्ये एक एक गोष्टी जातात. तसं मी तुला ते मार्गदर्शन करतो. असंक्रांतो यदा मासः प्राप्यते मानवैः प्रिये महोत्सव सदा कार्य आत्मनो हितकांक्षिभिः. ते म्हणाले संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकीचा पै तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकी जे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री नारायण सांगतात नेमका हाच प्रश्न वनवासात असलेल्या पांडवांना श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत की अरे तुम्ही किती संकटात आहात, किती दुःख तुम्ही भोगताय. माझ्यासारखा परब्रह्म परमात्मा तुमच्या भोवती आहे, पण तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने हे भोग भोगावे लागताय. तर तुम्हाला मी आता एक योग सांगतो. तुम्हाला मी बृहन्नारदीय पुराणांतर्गत आलेलं अधिक मासाचं महात्म्य सांगतो. ते श्रवण करा आणि मग तुम्ही या लोकी सुखी व्हा. दुसरा अध्याय लोक हो सुरू होतो अधिक मासाचा. त्याच्यामध्ये सूत शौनकादी ऋषींना सांगतायत, नारदांना भगवान नारायण सांगतायत आणि आता नारायण नारदांना सांगतायत की मी कृष्ण रूपाने पांडवांना काय बोध केला. आता कृष्ण आणि पांडवांच्यात संवाद चाललाय. आता आपल्याला आजच्या दिवशी काय जाणून घ्यायचं आहे? मी काल आपल्याला सांगितलं होतं व्याकरण दृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या मी आपल्याला सांगतो काय विषय आहे तो. एकंदरीत वर्षाचे महिने जर आपण पाहिले तर ते 12 आहे. आपल्या हिंदू पद्धतीने जर आपण पाहिलं तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे 12 मास आपल्याकडे सांगून ठेवले गेले. आता हा जो अधिक महिना आहे हा अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो. हा अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो असे याच्यात वर्णन करून ठेवलेलं आहे. 3 वर्षांनी काय येतो? काल मी ओझरतो आपल्या पुढे बोललो होतो की तिथी क्षय होतो, तिथी वाढते, त्यामुळे काही तारखा काही दिवस वाढतात. ते नेमकं ॲक्युरेट गणित काय मी आपल्याला सांगतो. आपली सनातन वैदिक हिंदू संस्कृती चांद्र वर्ष आणि सौर वर्ष याला प्रमाण धरून चालते. चांद्र वर्ष आणि सौर वर्ष. आपलं जे वर्ष असतं ते चांद्र वर्षांनी चालतं, सौर वर्षांनी चालतं. गंमत काय होते, चांद्र वर्ष आणि सौर वर्ष याचा जेव्हा प्रवास सुरू होतो याच्यामध्ये संक्रांत म्हणजे सूर्य जेव्हा मार्गक्रमण करीत नाही
त्याला मलमास असं म्हटलं जातं. थोडं टेक्निकल आहे. अधिक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत येत नाही, अधिक मासामध्ये सूर्य संक्रांत नसते, म्हणून त्याला मलमास असं म्हटलं जातं बरं का. आणि या मलमासामध्ये सगळी मंगल कार्य वर्ज सांगितले, पण पुण्यकर्म मात्र करीत जावी असं सांगितलंय. या मलमासाची निर्मिती झाली. आता या मलमासाची निर्मिती झाली बघा. हा जो यंदाचा आलेला जो चातुर्मास आहे ना, हा जो यंदाचा आलेला अधिक मास आहे ना, अश्विन अधिक आहे हा अधिक महिना अतिशय फलदायी आहे. याचं कारण हा चातुर्मास्यातला आलेला अधिक महिना आहे. हे श्रोते हो लक्षात ठेवा. चातुर्मास्य काळात आलेला हा अधिक मास आहे, म्हणजे हा अश्विन अधिक आहे. थोडस आणखीन मोकळेपणाने सांगतो. चांद्र मासाचं जे वर्ष असतं ते 355 दिवसाचं असतं. चांद्र मासाचं वर्ष 355 दिवसाचं असतं. आणि सौर मासाचं जे वर्ष असतं किंवा आपलं इंग्रजी वर्ष सुद्धा आपलं 365 दिवसाचं असतं. 365 दिवसाचं सौर मासाचं वर्ष आणि 355 दिवसाचं चांद्र मासाचं वर्ष म्हणजे संवत्सर असतं. चांद्र मासाचं वर्ष आणि सूर्य मासाचं सौर मासाचं वर्ष याच्यामध्ये बरोबर ऍक्युरेट सांगायचं झालं तर 11 दिवसाची गॅप पडते. 11 दिवसाचं अंतर पडतं. 11 दिवसाचं अंतर पडतं. आणि दर 3 वर्षांनंतर, म्हणजे अगदी नेमकेपणाने जर तुम्हाला सांगायचं झालं तर 32 महिने आणि 16 दिवसानं आपलं विज्ञान, आपलं पंचांग किती ऍक्युरेट आहे लक्षात घ्या. जेव्हा नासाचं विमान उडवलं जातं तेव्हा पंचांग बघितलं गेलं तर टीका टिप्पणी केली जाते की कुठे पुरोगामित्व आलं आणि हे असं आलं, प्रतिगामित्व आलं आणि पुरोगामी भारतात कुठे प्रतिगामित्व हे आलं. पण लक्षात घ्या, नासासारखी लोक सुद्धा आपल्या पंचांगाला आता मान्यता देतात. कुठल्या क्षणाला कुठल्या अवधीत नक्षत्र काय आहेत ती गणित इथे बांधली जातात आणि त्या पद्धतीचा वेध घेतला जातो. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की लक्षात आपल्या असं येईल की इतकं ॲक्युरेसी आहे आपल्या पंचांगामध्ये. तिथीवार नक्षत्र ते जे 5 अंग पंचांगाची सांगितले, जाऊ द्या तो आत्ता माझा बोलण्याचा विषय नाही, परंतु इतकं त्याला महत्व आहे. तर बरोबर 32 महिने आणि 16 दिवस एवढा फरक पडतो. आणि 32 महिने 16 दिवसांचा फरक पडला की एक अधिक महिना, अधिक मास त्याची निर्मिती होते. आणि या सगळ्यांची निर्मिती झाल्याच्या नंतर काय घडतं तर 32 महिने 16 दिवसाच्या फरकानंतर एक अधिक महिना निर्माण होतो. आणि तो अधिक महिना तयार झाल्याच्या नंतर याला सामावून कुठे घ्यायचं म्हणून चांद्रमास आणि सूर्यमासाच्या मध्ये मेळ घालण्यासाठी, नीट बसवण्यासाठी ही अधिक महिन्याची निर्मिती झाली. आता मी तुम्हाला थोडक्यात जरा माझ्या विनोदी पद्धतीने, माझा जरा विनोदी स्वभाव आहे म्हणून सांगतो, हे जरा खूप क्लिष्ट न सांगता आपल्याला सांगतो. एखाद्या वेळेला आपण एकत्रितपणे मिळून जायचं असं ठरवलं आणि समजा असं धरून चालूया की सगळेच जण आपले आहेत, ओळखीचे सगळेच आपले आहेत, नातेवाईक सगळेच आपले आहेत. एक गाडी आहे आणि एका गाडीमध्ये 5 मेंबर आहेत. गाडीची जी सीटची अवेलेबल किती जण बसू शकतात तर 6 जण बसू शकतात. आणि गाडीत माणसं झाली 7, म्हणजे एक जण अधिकचा झाला, एक जण अधिकचा झाला. आता दुसरी पण एक आपल्याकडे गाडी आहे मागे, जसं आता आम्ही गेलो होतो यात्रेला. आपण अशी कल्पना करूया की या गाडीत थोडी 7 जण, इकडे 6 जणांची मर्यादा आहे आणि 7वा माणूस आहे, तिकडे पण माणसं आहेत. तर आपण कशी ऍडजस्टमेंट करतो, आपण म्हणतो इथून एक 100 किलोमीटर तू आमच्या बरोबर थांब 100 किलोमीटर, आणि पुढे 100 किलोमीटर नंतर तू त्या गाडीत बस. म्हणजे तो जो अधिकची व्यक्ती आहे त्याला आपण बरोबर घेऊन जातो, पण थोडा वेळ आमच्या गाडीत बस, थोडा वेळ त्या गाडीत बस, असं करत जो अधिकचा असतो त्याला बिचारायला सारखं टोलवाटोलवी करावी लागते. नेमकी अशी टोलवाटोलवी या अधिक मासाची झाली. याला कोणी स्वीकारच करेना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या सगळ्यांना विचारणारा कोणीतरी होता, त्यांना नामाभिधान होतं. पण हा अधिकचा असल्यामुळे याला नावच नव्हतं. याला मलमास, संक्रांतच नाही, सूर्यच संक्रमित होत नाही म्हणून मलमास असं नाव पडलं. तो खूप उद्विग्न झाला, नाराज झाला. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण,
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन एवढ्याच महिन्यांमध्ये अधिक महिना येतो. पुढच्या महिन्यांमध्ये अधिक महिना येत नाही. मग चांद्रमासाचा जो महिना असतो त्याच्या अलीकडे जर अधिक महिना आला तर त्याचं नाव त्याला दिलं जातं. उदाहरणार्थ आता येणारा जो पुढचा महिना आहे तो अश्विन महिना आहे. म्हणजे आपण भाद्रपद अमावस्या संपली त्याच्यानंतर हा अधिक महिना आला, म्हणजे भाद्रपदाचं नाव याला आपण देऊ शकलो नाही. पुढचा येणारा महिना हा अश्विन महिना होता. अश्विन महिना हा चांद्रमासाचा महिना असल्यामुळे त्या अश्विन मासाचं नाव या अधिक महिन्याला दिलं जातं. ही याची पद्धत आहे. इथनं पुढे कायमचं लक्षात ठेवायचं. जो पुढचा महिना आहे त्याचं नाव ते अलीकडे अश्विनाला दिलं, त्या अधिकाला दिलं जातं. म्हणजे आत्ताचा जो अधिक महिना आहे तो अश्विन अधिक आहे. अधिक अश्विन आहे. असो, तर अशा पद्धतीनं तो प्रकार घडला. त्याला कोणीच स्वीकार करेना, त्या अधिक मासाचा स्वीकार कोणीच करेना. तेव्हा गरुडाला त्यांची दया आली. गरुडाला दया आली. आणि गरुडाला दया आल्यानंतर काय घडलं तर गरुडाने या अधिक मासाला आपल्या पाठीवर घेतलं आणि वैकुंठामध्ये भगवान महाविष्णूंच्या पुढे नेऊन उभं केलं. नीट आहे का? हे कोण सांगताय? श्रीकृष्ण पांडवांना सांगताय. श्रीकृष्ण पांडवांना सांगताय. श्रीकृष्ण पांडवांना काय सांगतायत? हे श्री नारायण नारदांना सांगतायत. आता देवर्षी नारदांना नारायण काय सांगतायत? हे शौनक आदी ऋषींना सूत महर्षी नैमिषारण्यात सांगतायत. आणि हे एकंदरीत सगळं काय सांगतायत हे मी तुम्हाला आता फेसबुक लाईव्ह वरती सांगतोय. गमतीचा भाग बाजूला ठेवा. परंतु वैकुंठामध्ये विष्णूंच्या पुढे गरुडानं आणून उभं केलं. म्हणले महाराज हा वाढीव महिना आहे, एक्स्ट्राचा आहे, जादाचा आहे, अधिक आहे, याला कोणीच स्वीकारेना. याची उलट निर्भत्सना होते. याची सगळी टिंगल अधिकचा आहे, अधिकचा आहे. माणसाचं जरा नेहमीपेक्षा पोट वाढलं की माणूस जरा अधिक आहे, अधिक आहे, जरा अधिक आहे प्रकरण. अधिक म्हणजे जरा वाढीव, वाढीव जे असतं ते अधिक. हा जरा अधिक आहे, निर्भत्सना होते, याचा कोणी स्वीकारच करेना. मग काय करायचं? भगवान महाविष्णू म्हणाले ठीक आहे, आपण काय करूया, गोलोकामध्ये जाऊया. कुठे जाऊया? गोलोकात जाऊया. गोलोकात कोण आहे? गोलोकात श्रीकृष्णचंद्र परमात्मा राहत आहेत आणि तिथे आपण जाऊया. आता एवढं सांगणार आणि थांबणार. सगळ्यांनी हात जोडायचे, भगवान श्री महाविष्णूंची प्रार्थना करायची. आपल्या समोर सुद्धा श्री नारायण इथे विराजमान आहेत. तिथे जाऊन वैकुंठाधिपती श्री नारायण विष्णू स्वतः गेलेत आणि ते वैकुंठाधिपती नारायण गोलोकात श्रीकृष्णचंद्र परमात्म्यापर्यंत घेऊन गेले. ते म्हणतात, काय वर्णन केलंय बघा. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रद्वासः कनक कपिशं वैजयन्तींच मालां रंध्रान् वेणोरधर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्तिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान महाविष्णू पुरुषोत्तम श्रीकृष्णांच्या पुढ्यामध्ये जेव्हा त्या अधिक मासाला घेऊन आले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पहिला प्रश्न विचारला. म्हणाले, हाय तुम्ही कोणाला धरून आणलंय? कोणाला धरून आणलंय? ते म्हणाले, मी हे अधिकाचा महिना आहे, धोंड्याचा महिना आहे. धोंड्याचा महिना म्हणजे जादाचा महिना आहे, मलमास आहे. बोलीभाषेत त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. हो, मलमास आहे. याच्यात सूर्य संक्रमित होत नाही आणि याची सगळी निर्भत्सना सगळे करतायत आणि हा अतिशय गांजलाय. याला तुमच्या चरणारविंदी काहीतरी प्रार्थना करायची आहे. बोल म्हणाले, काय मागणं आहे तुझं? तो म्हणाला, महाराज माझे सगळे जण चेष्टा करतायत, टीका करतायत, ना घर का ना घाट का. आता माझी यात काय चूक आहे? तिथी वृद्धी होते, तिथी क्षय होते, त्यातनं चंद्रमास सूर्यमासामध्ये वर्षात जर फरक पडत असेल 11-11 दिवसाचा, त्यातनं जर एक अधिकचा महिना तयार होत असेल तर माझा स्वीकारच कोणी करत नाहीये. सगळीकडे माझी छितू होते, निर्भत्सना होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याची ती पीडा जाणली. मग तुझं काय म्हणणं आहे? म्हणाले, माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या महिन्यामध्ये म्हणजे माझे जे दिवस आहेत 3 वर्षांनी मी येणार सतत पंचांगशास्त्राप्रमाणे, विज्ञानाप्रमाणे. 3 वर्षानंतर मी अधिकचा महिना म्हणून येणार. त्या 30 दिवसांमध्ये लोकांनी असं काहीतरी करावं
जनतेनं असं काहीतरी करावं, अनुष्ठानादी कर्म करावीत की जेणेकरून लोकांचा आत्मोद्धार होईल, लोकांना तुमच्या चरणारविंदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त होईल. परमेश्वरा, असं काहीतरी माझ्यावर वरदान करा. भगवंत शक्ती खुश झाली आणि भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. भगवान पुरुषोत्तमाने सांगितलं, आजपासून तुला दुःखी राहण्याचं कारण नाही. तुझा कोणीही स्वीकार केला नाही. या जगात कोणी कोणाचा जेव्हा स्वीकार करत नाही, ज्याचा कोणीही नसतो त्याचा वाली मी असतो म्हणाले. मी तुझा आता कैवार घेतो. आजपासून तुझी कोणीही टीका निंदा करणार नाही. या मलमासाला मलमास, धोंड्याचा मास असं व्यवहारात म्हटलं जाईल, पण इथून पुढे त्याला सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी ओळख मिळेल. ते म्हणजे इथून पुढे या मासाला पुरुषोत्तम मास, म्हणजे माझं जे नाव आहे पुरुषोत्तम, ते नाव तुला दिलं जाईल. आजपासून तुला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जाईल. म्हणला, महाराज या काळात केलेलं कार्य नाही म्हणाले. यावेळेला वास्तुशांत, लग्न, गृहप्रवेश, अन्य जी मंगल कार्य आहेत ती करायची नाहीत. मग करायचं काय? विष्णू सहस्रनामाची सेवा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप, किंवा धार्मिक ग्रंथांचं पारायण, अनुष्ठानं, व्रतवैकल्य, स्नान, दान, दीपपूजन, अरे गुरुचरणांची सेवा, जो जे करेल ते तुझ्या या 30 दिवसाच्या काळात तू जेव्हा असतोस अधिकचा म्हणून, म्हणजे मी पुरुषोत्तम रूपानं माझं स्वत्व त्या महिन्यात ठेवलंय, तेव्हा जो अनुष्ठान करेल त्याला माझं स्वरूप लवकरात लवकर, शीघ्रातिशीघ्र प्राप्त होईल. हा वर मी आज तुला देतो. तू आता विष्णूंच्या बरोबर वैकुंठ लोकात निघून जा म्हणून आशीर्वाद दिला. श्रोते हो, तेव्हा तो अधिक मास अत्यानंद झाला. त्याला तो गरुडावरती बसला आणि विष्णूंच्या बरोबर पुन्हा आता वैकुंठात आलेला आहे. आता तो वैकुंठात आल्याच्या नंतर काय घडलं नेमकं, तो पुढचा अनारसा मी तुम्हाला उद्या खायला देतो. आज इथेच थांबूया. 7ला 10 कमी आहेत. नारायण बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. पंचतात्विक देह धरुनी डुंबतो जगदांतरी, खंत नाही खेद नाही भुलवितो मी अंतरी. मग चित्त कैसे तव स्वरूपी गुंतले विषयांतरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. ही वासना जगतातली सुखवी जीवाला सर्वदा, तव शंख चक्रा विनवितो रे पार करी भवसागरा. निज नाम नौकी बसवुनी दे मार्ग सुख कर मुक्तीचा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा, नमितो तुला जगदीश्वरा. स्वानंद कंदा वससी कणी जगदांतरा, नाकळे तव तत्व पुरुषा मिसळले सर्वांतरा. दृष्टी देवुनी तव स्वरूपी शांतवी करुणा करा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. पुष्पजीवन उधळुनी घे तूच तुझला श्रीहरी, मुक्ती अवघे विलसते तव अंतरी. बुडवुनी मग तृप्त करी शारंधरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. स्वरूप स्वरूपी एक होते प्रेम गंगा वाहते, आत्मज्योती ज्योत मिळते एक स्वरूपची राहते. मी पणे हे ना कळे अवखेळ हा योगेश
परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा नमितो तुला जगदीश्वरा नमितो तुला जगदीश्वरा बोल बद्री विशाल भगवान की एक छोटीशी आरती ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर नाभी कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा मुख कमल पाहता सूर्याची पोटी मुख कमल पाहता सूर्याची कोटी वेधियले मानस हरपली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा एका जनार्दनी देखियले रूप एका जनार्दनी देखियले रूप रूप पाहता अवघे झाले तद्रूप रूप पाहता अवघे झाले तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती ओवाळू आरती ओवाळू आरती मदन गोपाळा गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रथेप्रमाणे एक श्लोक म्हणायचा. सगळ्यांनी हात जोडून म्हणत प्रार्थना करायची. उद्यापासून मी आपल्याकडनं म्हणून घेईन. श्लोक लिहूनही पाठवीन. भवे भवे यथा भक्ती. सगळ्यांनी म्हणायचंय. भवे भवे यथा भक्ती. पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आजची झालेली वाङ्मयीन सेवा, प्रवचन सेवा, आजच्या दिवशीची निरूपण सेवा त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी दत्त स्वरूप, कृष्ण स्वरूप, पुरुषोत्तम स्वरूप, भगवान महाविष्णू स्वरूप आपल्या सर्व दत्तभक्तांच्या चरणी, गुरुभक्तांच्या चरणी अर्पण करतो. आजच्या दिवशी इथे थांबूया. उद्या बरोबर 5 वाजता आपण भागवताची 10 लक्षणं आणि 9व्या स्कंदावरची थोडीशी चर्चा, 9व्या स्कंदात काय काय वर्णन केलंय आणि मग 10व्या स्कंदात भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांकडे वळूया. आज इथेच थांबू. ही प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना आजच्या दिवशी झाली. कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभम करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत् समर्पितम. दत्त नामैव 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 मम जीवनम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आजची सेवा इथेच थांबवतो. 5 ते 10 मिनिटांमध्ये ऑडिओ लाईव्हच्या द्वारे आपण पुढची उपासना करूया.
सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. खूप खूप धन्यवाद.